ठीक आहे. तर केस स्टडीज ऑन द टॅप ह्या आपल्या अभ्यासक्रमाला आता हे 14वं व्याख्यान आपल्यासमोर मी सादर करतोय. झाला का उलटा? बरं, ठीक आहे. कीबोर्ड उलटा धरला होता मी. आजचं हे व्याख्यान क्रमांक 14 आपण चालू करतोय आणि मागच्या आठवड्यात मी तुम्हाला एक केस स्टडी दिली ती. त्यात माझा पेन ड्राईव्ह हरवला होता आणि रात्री 10 वाजून 15 मिनिटं 43 सेकंदाला मी हा प्रश्न स्वतःलाच विचारला, म्हणजे पेन ड्राईव्ह माझा कुठं आहे? आता हा पेन ड्राईव्ह म्हणजे एक वस्तू होती, ती हरवली ती. तर मागच्या व्याख्यानात शेवटी जेव्हा मी केस स्टडी तुम्हाला दिली सोडवायला, त्यावेळेला मी 2 स्लाईड दाखवले होते. त्यात असं उल्लेख केला होता, की एखादी जेव्हा वस्तू हरवते आणि जेव्हा जातक तुम्हाला अप्रोच होतो, तेव्हा त्याच्या मनात काय असतं आणि तो काय प्रकारचे प्रश्न विचारतो किंवा तो फक्त माझी वस्तू सापडेल का एवढंच विचारतो. आहे का? सुरक्षित आहे का? मिळेल का मला? त्याच्यामागे त्याचे बरेच प्रश्न असतात. मग ती कधी सापडेल? कुठं सापडेल? कुणाला सापडेल? कशा अवस्थेत सापडेल? बरेच प्रश्न असतात. त्याचबरोबर आपल्याला आणखीन माहिती त्याच्याकडनं गोळा करून घ्यायची असते. तेही मी सविस्तरपणे मागच्या व्याख्यानात सांगितलं. त्यामुळे ते परत मी इथं त्याची पुनरावृत्ती करत नाही. त्यात वेळ जाईल. तर इथं या बाबतीत हा माझा स्वतःचाच प्रश्न होता. त्यामुळे बाकीचे इतर काही प्रश्नोत्तराची काही गरज नव्हती. हरवलेल्या वस्तूच्या बाबतीत आपल्याला एक साधारणपणे पहिल्यांदाच एक ठरवावं लागतं, की वस्तू हरवली आहे का चोरीला गेली आहे? एक मिनिट, मायक्रोफोन जरासा वीक वाटतो, मी थोडासा पुढं सरकवतो. वस्तू हरवली आहे का चोरीला गेली आहे? हे आपल्याला ठरवावं लागतं. बऱ्याच वेळेला जेव्हा वस्तू हरवली असं जेव्हा लोकं म्हणतात, त्यावेळेला ती चोरीला गेलेली असते आणि काही वेळेला असंही झालेलं असतं, लोकं सांगतात कोणीतरी उचलली, चोरली आणि त्यावेळेला ती वस्तू हरवलेली असते. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपण स्पष्ट करून घ्यायचा जातकाकडून, की साधारण वस्तू कशा प्रकारची आहे? त्याचा उपयोग काय आहे? कोण-कोण वापरतं? म्हणजे एकच आता आपल्या घरात सुद्धा एखादी वस्तू घरातले सगळेजण वापरत असतात. अगदी टीव्हीचा रिमोट. मी कधीतरी टीव्ही बघताना रिमोट वापरतो, तिथं बाजूला ठेवतो. मग दुसरं कोणीतरी येतं, तो रिमोट वापरतो, बाजूला ठेवतो. एकच वस्तू वेगवेगळी लोकं हाताळतात. काही वेळेला ती दुसरीकडे घेऊन जातात, तिथं वापरतात आणि मग एक कन्व्हेन्शन असतं आपल्या घरात, की आपलं काम झालं, कात्री उदाहरणार्थ. तुमचं काम झालं, की परत जागच्या जागी आणून ठेवा. पण असं होत नाही. फार कमी लोकं एखादी वस्तू घेतली, वापरून झाली, की व्यवस्थित जरा साफ-सूफ करून परत पहिल्या जागी नेऊन ठेवावी. म्हणजे दुसऱ्याला ती तिथं मिळतील. जाऊ दे, तो भाग वेगळा. पण ही खात्री करून घ्या. इथं आपल्याला फक्त एक ठरवायचं आहे, की वस्तू हरवली आहे का चोरीला गेली आहे? जातक सांगू दे, न सांगू दे, जातक शंका व्यक्त करू दे, न करू दे, तुमच्या बाजूने ही एक खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला वाटतं. आता हे एखादी वस्तू हरवली आहे का चोरीला गेली आहे, हे कसं ठरवायचं? याच्यासाठी काही त्याला नियम म्हणता येणार नाही. आडाखे आहेत. त्याचा आता मी इथे मुद्दाम उल्लेख करत नाही. त्याच्याबद्दलची एखादी जेव्हा माझी केस स्टडी येईल, आहेत माझ्याकडे अशा काही केस स्टडीज. माझ्या ब्लॉगवर देखील भंडारी बेकसूर वगैरे अशा 2-3 केस स्टडीज मी ह्या पद्धतीच्याच टाकल्यात, की जिथं वस्तू चोरीला गेली आहे असं वाटलं तर पण ती प्रत्यक्षात हरवली ती वगैरे अशा पद्धतीची. त्यामुळे तिथं मी ह्याच्याबद्दलचा बराच उल्लेख केलेला आहे. जर उत्सुकता असेल तर माझ्या ब्लॉगवर ते जाऊन तुम्ही ते वाचू शकता. आता इथं पेनड्राईव्ह हरवला तर ही गोष्ट अगदी नक्की होती. कारण तुम्ही जर त्याची तारीख बघितली तर ऐन लॉकडाऊनचा काळ होता आणि त्या काळात मी घराच्या बाहेर पडत नव्हतो आणि बाहेरच्या लोकांना आम्ही घरात आत एंटरटेन करत नव्हतो. त्यामुळे बाहेरचं कोणी आलं बाबा किंवा वस्तू गेली किंवा मी बाहेर गेलो कुठेतरी ठेवली विसरली असंही झालं नव्हतं. म्हणजे वस्तू घरातच आहे, घरातच हरवलेली आहे. इथले नेहमीच्या जागेला नाही, इकडं नाही तर तिकडं, तिकडं नाही तर इकडं. एवढाच काय तो त्याच्यात आपल्याला हुडकायचा एक व्याप आहे आपल्याकडं. ठीक आहे. तर वस्तू चोरीला गेली नाही ती हे नक्की झाल्यानंतर मी मागच्या व्याख्यानात तुम्हाला सांगितलं की सगळ्यात शेवटी कुणी बघितली ती वस्तू? हा पोलीस नेहमी हा प्रश्न विचारतात. सगळ्यात शेवटी यांना कुणी बघितलं तर? कारण तिथनं आपल्याला स्टार्टिंग पॉइंट म्हणून ते वापरता येतं. वस्तूचं शेवटचं लोकेशन कुठं होतं? वस्तूचे नेहमीचं लोकेशन कसं होतं? हे जर कळलं तर 2 वस्तूमधलं अंतर किती आहे याचा आपल्याला थोडासा अंदाज येऊ शकतो. तर माझ्या दृष्टीने काय झालं की सकाळी तुम्ही पेनड्राईव्ह वापरत आहात आणि मला तो लागणारच होता. त्यामुळे मी तो असं कुठेतरी अडचणीच्या जागी नक्कीच ठेवणार नाही किंवा काम झालं आता पुन्हा कधी लागेल तेव्हा बघू म्हणून त्याच्या नेहमीच्या पार्किंग स्पेस ज्याला आपण म्हणतो तिथेही ठेवला नव्हता. म्हणजे असला तर माझ्या नेहमीची जिथं मी कामं करतो तिथं असणार. आता पेनड्राईव्ह म्हटलं त्याचा संबंध कॉम्प्युटरशी आला किंवा मोबाईल फोनशी आला. त्यामुळे त्याच्या आसपासच कुठेतरी असायला पाहिजे ह्या वतीने मी सगळीकडे हुडकलं पण नाही सापडला.
आणि आता तो हुडकायचा. आता हरवलेली वस्तू हुडकणे म्हणजे आता जर हा प्रश्नशास्त्राचा प्रांत आहे, हा काही जन्मकुंडलीतनं सोडवायचा इश्यू नाही आहे. त्यामुळेच ही प्रश्नकुंडली आपण मांडलेली आहे. आता मी मागेही तुम्हाला सांगितले, की प्रश्नकुंडलीवरून एखादा प्रश्न सोडवतो, त्यावेळेला फक्त आपल्याकडे नक्षत्र पद्धतीचा आहे अशातला काही भाग नाही. पारंपरिकनं पण प्रश्न सोडवता येतो आणि वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीने येतो आणि युरेनियन ॲस्ट्रॉलॉजीने पण हा प्रश्न सोडवता येतो. इट डिपेंड्स म्हणजे अ, काय वस्तू आहे, किती गांभीर्य आहे त्याचं किंवा आपल्यापाशी किती वेळ उपलब्ध आहे, बरं सगळ्यावरती ठरतं. म्हणजे मी मागेही तुम्हाला सांगितलंय, की आपल्याकडे काय झालेलं आहे, खास करून महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्याच म्हणू आपण वाटलं तर, एक पद्धत धरली की तिचाच आग्रह धरायचा. म्हणजे मी नक्षत्र पद्धती म्हटलं की नक्षत्र पद्धतीनंच सगळं करायचं किंवा त्यातही 4 स्टेप म्हटलं की फक्त 4 स्टेपनेच करायचं. दुसरीकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही. असं करू नका. बऱ्याच जणांना ढुंकून सुद्धा बघायचं नाही म्हणण्यापेक्षा त्यांना दुसरं काही बघता येतच नाही. त्यामधून जे काही ते थोडंफार शिकले आहेत, नक्षत्र पद्धती, पारंपरिक तेवढंच ते करू शकतात. त्याच्या पलीकडे जाण्याची त्यांची कुवतच नसते बऱ्याच जणांची. पण मी म्हणतो की तुम्ही मागेही तुम्हाला मी कार मेकॅनिक किंवा ऑटोमोबाईल रिपेअरच्या शॉपचं उदाहरण दिलं, की विविध प्रकारची पाने असतात, विविध प्रकारचे स्क्रूड्रायव्हर्स असतात. हे कशाला लागतात? कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रूज वापरलेले असतात मशीन्समध्ये आणि एकच स्क्रूड्रायव्हर सगळीकडे लागेल असं काही नाहीये. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आकाराचे, शेपचे स्क्रूड्रायव्हर्स वगैरे आपल्याकडे संग्रही असायला लागतात. तसे तुमच्याकडे सुद्धा किमान एक 2-3 पद्धती तरी तुम्हाला माहिती असलेल्या असल्या पाहिजेत. कारण एकच एक पद्धत सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेलच असं नाही किंवा दिली तरी पुरेशा क्लॅरिटीने देऊ शकत नाहीत. हेही आहे. आता ह्याच केस स्टडीमध्ये तुम्हाला मी दाखवून देतोय. याच्यामध्ये कुठली एक पद्धत चांगली, कुठली एक पद्धत वाईट अशा पद्धतीची तुलनाही नाही आहे. पुरीच हे लक्षात घ्या, की मी असं सरस-निरस असा निवाडा करणार नाहीये, की तो माझा अधिकार पण नाहीये. लक्षात आलं का? की वेस्टर्न चांगली किंवा पारंपरिक चांगली किंवा नक्षत्र पद्धती किंवा त्यातली 4 स्टेप भारी, असं काही मी म्हणणार नाहीये. मी सगळं वापरतो. वेळ पडेल ते आपल्याकडे हत्यार असलं पाहिजे, एवढाच माझा दृष्टिकोन आहे आणि त्याची तुम्हाला ओळख थोडीशी व्हावी, हाच माझा हेतू आहे. मला बऱ्याच गोष्टी येतात, सगळ्या गोष्टी काही तर मी शिकवू शकत नाही. पण निदान अशा काही आहेत, अशा काही पद्धती आहेत, अशा काही मेथड्स आहेत, हे निदान तुमच्या कानावरनं तरी गेलेलं असलं पाहिजे. म्हणजे मग पुढं-मागं तुम्ही जाऊन त्याचा अभ्यासही करू शकाल. मलाही देखील सुरुवातीला हे सगळं कुठं माहीत होतं. असंच कोणी-कोणी सांगत गेलं. श्री. के. केळकरांना भेटलो, त्यांनी वेस्टर्नबद्दल जरा मला काम करायला सांगितलं, मी ते केलं. पुढं असंच वाढत गेलं. नाहीतर मी पारंपरिक एके पारंपरिक किंवा नक्षत्र पद्धती एके नक्षत्र पद्धती करत बसलो असतो. तेव्हा बघा म्हणजे एक ओळख व्हावी म्हणून होतो. तर जनरली अशा पद्धतीचे जे लॉस्ट अँड फाउंड ज्याला म्हणतो, हरवलं सापडलं. मी बरेच प्रश्न सोडवलेले आहेत. त्या सगळ्याचा कलेक्टिव्ह जो अनुभव माझ्याकडे आहे, त्याच्यातनं मला असं नेहमी वाटलं, की खास करून हरवले सापडले ह्या पद्धतीचे जे प्रश्न असतात, त्याला आपल्या पारंपरिक किंवा नक्षत्र किंवा काय 4 स्टेप वगैरे म्हणतो. त्याच्यापेक्षा वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीच्या ज्या होरारी मेथड्स आहेत ना, त्या जास्त चांगल्या आहेत. चांगल्या इन द सेन्स उत्तर बऱ्यापैकी सटीक मिळतं. खूप बारकावे, तपशील त्यात मिळतात, जे नक्षत्र पद्धती किंवा इतर पद्धती देऊ शकत नाहीत. ठीक आहे. आता जर प्रश्नकुंडली मांडायच्या आधी आपल्याला थोडासा म्हणजे कुठलीही पद्धत वापरा तुम्ही, पारंपरिक वापरा, नक्षत्र पद्धती 4 स्टेप किंवा मी जी आता दाखवणार आहे ती वेस्टर्न होरारी. तुम्हाला ठरवायला लागतं, की हरवलेली वस्तू आहे, ती कोणत्या भावाच्या अखत्यारीमध्ये येते. कुठल्या भावानं रिप्रेझेंट होते. भाव म्हणजे पत्रिकेतलं एक चौकोन. 12 भाव असतात. प्रत्येक भावाचा एक कारकत्व आहे. आपण हे अभ्यासलेलं असेल असं मी गृहीत धरतो. त्यामुळे ते सांगत बसणार नाही. आणि त्या कारकत्वामध्ये वस्तूंबद्दल उल्लेख आहे, माणसांच्या बद्दल उल्लेख आहे, बऱ्याच गोष्टींचा उल्लेख आहे. तर त्यातलं ही वस्तू कोण आहे, काय आहे आणि ती या कुठल्या भावानं कधी एखादी वस्तू तुम्हाला पहिल्या भावावरून बघता येईल, दुसऱ्या भावावरून, तिसऱ्यावरून अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर पहिलं हे ठरवायचं हा एक ट्रिकी पार्ट आहे. हा तुम्हाला व्यवस्थित जमला पाहिजे. इथं जर चूक केली तर तुम्ही भलतंच काहीतरी करून बसाल. रीडिंग चुकेल तुमचं. आता इथं काय आहे, की हा पेन ड्राईव्ह आहे. हे काय आहे शेवटी? एक तुम्हाला मगाशी फोटो पण दाखवला आधीच्या स्लाईडवर फोटो होता. सगळ्यांना माहीत आहे तो काही नवीन अशी नाही आहे. त्यामुळे पेन ड्राईव्ह हरवल्यामुळे काय होतं, की एक वैयक्तिक मालकीची वस्तू आहे. माझी स्वतःची वैयक्तिक मालकीची आणि ज्याला आपण म्हणतो ना, की मूव्हेबल किंवा मराठीत त्याला मला वाटतं जंगम मालमत्ता म्हणतात. स्थावर म्हणजे आपले प्रॉपर्टी वगैरे असं घर-बीर, प्लॉट हे शेती हे स्थावर म्हणजे ती शक्यतो म्हणण्याची ती हलवता येत नाही. एका जागेलाच असते ती. आणि जंगम म्हणजे बाकी जी एका जागेवरून दुसरीकडे हलवता येते अशी वस्तू. मग त्यामध्ये पैसे आले,
वैयक्तिक वापराच्या वस्तू आल्या, माझा चष्मा असेल तो चष्मा आला, सगळं आलं त्याच्या, शर्ट आला, माझा सगळे जे जंगम मालमत्ता. हां, त्याची मूल्य किती आणि काय हा वेगळा प्रश्न आहे. पण ती माझ्या मालकीची वस्तू आहे, जंगम मालमत्ता आहे. असं जनरली जेव्हा असतं, तेव्हा ती 2 भावावरून दुसऱ्या नंबरच्या भावावर बघतात. सेकंड हाऊस पोझेशन या दृष्टीने. पण बऱ्याच वेळेला आपल्याला जरून त्याच्या पलीकडे जाऊन वेगळा विचार करायला लागतो. आता इथं समजा माझं पैशाने भरलेलं ते कमी असतं, पैशाने भरलेलं नसतं माझं वॉलेट. पण समजा हे पैसे असलेलं वॉलेट म्हणू आपण, भरलेलं म्हणण्यापेक्षा, की वॉलेट हरवलं, हातातली अंगठी हरवली. ही खऱ्या अर्थानं मौल्यवान वस्तू आहे आणि वैयक्तिक मालकीची आहे. तिथं मग आपल्याला फार विचार करायचा नाही. दुसऱ्या स्थानावरून ते बघून मोकळे होऊन टाका. पण काही-काही वस्तू ट्रिकी असतात. आता उदाहरणार्थ हा पेन ड्राईव्ह आहे. पेन ड्राईव्हच्या बाबतीत काय होतं, की जरी ती माझ्या मालकीची वस्तू आहे, मूव्हेबल आहे, त्याची काय ₹350 किंमत होती, म्हणून ती आपण दुसऱ्या भावावरून पण बघू शकतोच. पण इथं त्यावेळेला मी हा एकच प्रश्न, म्हणजे तुम्ही जेव्हा असं येतं त्यावेळेला स्वतःलाच हा प्रश्न विचारा, की समजा हा पेन ड्राईव्ह हरवला तुझा, ठीक आहे. त्याच्याऐवजी मी तुला दुसरा पेन ड्राईव्ह देतो ना, तुझा किती 16 जीबीचा हरवला होता ना, तुला नवा कोरा SanDiskचा 32 जीबी किंवा 64 जीबीचा पेन ड्राईव्ह देतो. ₹800 किमतीचा. तुझा 350चा होता, ₹800चा मिळाला, चौपट कपॅसिटीचा. माझं समाधान होईल का? नगाला नग बदलून काही वेळेला समाधान होऊ शकेल, पण काही वेळेला होणार नाही. ही अंगठी हरवली, या अंगठीच्या जागी याच वजनाची असाच खडा असलेली अंगठी जर मला कोणी दिली, तर माझं समाधान काय? मला नगाला नग मिळाला, ती अंगठी काय 4 ग्रॅमची होती, ही 4 ग्रॅमची आहे, झालं सोन्याला सोनं. पण इथं पेनड्राईव्हच्या बाबतीत मला असं समाधान मानता येणार नाही. कारण पेनड्राईव्ह ही माझी वस्तू असली तर त्यात माहिती आहे. म्हणजे इथं माझा पेनड्राईव्ह हरवला नाही, तर मी लिहिलंय, लाल केले मुद्दाम रेड कलरमध्ये, की माझी माहिती हरवलेली आहे. लक्षात ठेवा, पेनड्राईव्ह हरवलेला नाही, माझी माहिती हरवली आहे. पेनड्राईव्ह सापडला की माझी माहिती मला परत मिळेल. पेनड्राईव्ह जर नाही सापडला तर ती माहिती हरवली माझ्यासाठी. त्यामुळे इथं माहिती, इन्फॉर्मेशन, डेटा हे महत्त्वाचं आहे. पेनड्राईव्ह हे जस्ट स्टोरेज मीडियम आहे. तिथं साठवून ठेवलेलं आहे. पेनड्राईव्ह असेल का, एखाद्या कागदाचा चीट असेल, त्याच्यावर मी काहीतरी महत्त्वाचे फोन नंबर्स किंवा असं काहीतरी महत्त्वाची माहिती, कोड नंबर, पासवर्ड लिहून ठेवला आणि तो कागदच हरवला. एकाचं मध्ये वाचलं, क्रिप्टोकरन्सीच्या होते तो डील करत होता. त्याच्याकडे क्रिप्टो होत्या आणि त्या वॉल्टमध्ये असतात. त्याचा पासवर्ड त्यानं एका कागदावर लिहून ठेवला होता. सांभाळला होता आणि एके दिवशी तो कागद हरवला. जंग पछाडलं तरी तो कागद सापडला. कोणत्या स्क्रॅपमध्ये गेला आणि आता ते व्हॉल्टमधले त्याला क्रिप्टोकरन्सी त्याला बाहेर काढता येत नाही, कारण त्याकडे पासवर्ड नाही आणि तो पासवर्ड रिकव्हर करायचा कुठलाही मार्ग नाही आहे. संपला, एंड. सगळे कॉम्बिनेशन ट्राय करून झाले. त्याने बऱ्याच हॅकर्सना सगळ्यांना इन्व्हाईट केलं, की तुम्ही माझा हा हुडकून द्या पासवर्ड, तुम्हाला मी निम्मे पैसे देतो वगैरे. पण अजूनही कोणालाही ते जमलेलं नाही आहे. म्हणजे इथं तसा पासवर्ड हरवला नाही, तर पासवर्ड लिहिलेला कागद हरवलेला नाही आहे, तर क्रिप्टोकरन्सी हरवली त्याची. इज लॉस्ट मिलियन्स ऑफ डॉलर्स इन दॅट प्रोसेस. तसं आहे. त्यामुळं मग माहितीला जास्त मी महत्त्व दिलं आणि 3 नंबरचं भाव जो त्याच्यावरून आपण इन्फॉर्मेशन, तिसऱ्या नंबरचं भाव, तृतीय स्थान हे बघतो. तिथंही पेन ड्राईव्ह टाकला मी. एरवी तो 2 मध्ये टाकायला पाहिजे दुसऱ्या भावात, पण मी तो तिसऱ्या भावात टाकला. इथं लक्षात ठेवा, मी मगाशी जे म्हटलंय, की माझी पेन ड्राईव्ह हरवली नाही, तर माझी माहिती हरवली. उद्या तुमचा चष्मा हरवला, तर काय होईल? उद्या माझा जरी चष्मा हरवला, आता लेन्सेस आहेत, पण एरवी चष्मा असतो. चष्मा हरवला, नुसता चष्मा नाही हरवला माझा, माझी दृष्टी हरवली असं मी म्हणेन. का तर चष्मा नसेल तर मला दिसणारच नाही, वाचता येणार नाही समोरचं. म्हणजे माझी दृष्टी हरवली असं होऊ शकतं. त्यामुळं आपल्याला त्या वस्तूचा उपयोग काय आहे, हे सगळं मी आधीच्या व्याख्यानात तुम्हाला सांगितलं होतं. ते लक्षात ठेवा परत एकदा. त्यामुळे आता मी पुन्हा त्याच गोष्टी सांगत नाही आहे. तर ठीक आहे, म्हणून आपण ठरवलं, की दुसऱ्या भावाच्या ऐवजी तिसऱ्या भावावरून हा पेन ड्राईव्ह बघू. ठीक आहे. आता होरारीच्या बाबतीत, म्हणजे प्रश्नकुंडलीच्या बाबतीत मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, की तुम्ही एक समय मर्यादा त्याच्यामध्ये समाविष्ट करा. म्हणजे प्रश्नकुंडलीवरून एखाद्या प्रश्नाचं उत्तर येतं हे जरी मान्य असेल, तरी त्याला एक मर्यादा आहे, स्वाभाविक मर्यादा आहेत. किती काळापर्यंत आपण बघू शकतो पुढचं. जसं मी मागे उदाहरण दिलं, की तुम्ही तुमच्या जिथं राहता त्या अपार्टमेंटच्या टेरेसवर गेलात, तर तुम्हाला बरंच लांबचं दिसू शकतं. लांब-लांबच्या बिल्डिंग्स, एखादा डोंगर सगळं दिसू शकतं. पण त्याच्या पलीकडंच काय दिसत नाहीये. उत्तरेकडे बघून सुद्धा मला नवी दिल्ली जनपद का दिसत नाहीये? कारण 2000 किलोमीटरचं अंतर आहे. तेवढं आपली दृष्टीची क्षमता नाहीये. तसं प्रश्नकुंडलीची पण एक क्षमता असते. इतक्या ह्याच्या कालावधीपर्यंत ती बघू शकते. त्याच्या पलीकडचं तुम्हाला बघता येत नाही. बघितलं तरी ते दुसरं दिसतं, दिसलं तरी ते चुकीचं असू शकतं.
त्याच्यावरून आपल्याला फार माहिती मिळू शकत नाही. तर मग आपल्याला एक समय मर्यादा ठेवायची. तर बाकीचे आपण बघितलं, लग्न असेल तेव्हा 6 महिने, वर्षभर, परदेशगमन वगैरे आपण बघितलेली उदाहरणं कशी ठरवली. संततीसाठी आपण जरा जास्त ठेवतो कारण 9 महिन्याची प्रेग्नन्सीच असते. त्यामुळे तिथं आपण वर्षापेक्षाही जास्त आपण देतो. पण बऱ्याच प्रश्नांना आपण 3 महिने, 6 महिने इतपतच ते मर्यादित ठेवतो. आता हरवलेल्या वस्तूच्या बाबतीत काय लिमिट ठेवायची? तर आपला हा सगळ्यांचा अनुभव आहे, की वस्तू सापडली तर लगेच सापडती. नंतर काही दिवस लागतात आणि काही वेळेला आपण सगळं विसरून गेल्यानंतर 6 महिन्यानंतर कुठेतरी ड्रॉवरवर उघडतो, "अरे इथं होता." आपण किती ओळखलं त्यावेळेला. 6 महिन्यानंतर कळतं. असंही झालेलं असतं. मग आता किती मुदत ठेवायची? हा परत तारतम्यानं, कॉमन सेन्स, ती वस्तू कशी आहे, काय आहे, कोणत्या वापरायची आहे. म्हणून मी एक सरळ म्हणतो, की ती वस्तू किती वेळ तुम्ही हुडकायचा प्रयत्न करा. आपण काही दिवसभर हुडकत बसू? पुढची 2 महिने आपण सगळी कामं-धामं सोडून ती एखादी वस्तू हुडकत बसू का? बऱ्याच वेळेला नाही. अगदी तुमचा सोन्याचा दागिना जरी हरवला, 5 तोळ्याची सोन्यातली चेन हरवली, थोडा वेळ हुडकाल तुम्ही, 1 दिवस, 2 दिवस. 4थ्या दिवशी पण तुम्ही कचरा हे सगळं बघत बसाल का? नाही. शेवटी झालं नुकसान झालं असं पुन्हा होऊ नये त्याची काळजी घेऊ, असं म्हणून कानाला खडा लावून तुम्ही तुमची कामं चालू करता ना. त्याला एक एक्सप्रेस कुठेतरी लिमिट ठरवायला लागते. ती असतेच बऱ्याच वेळेला. निसर्गच तुमच्यावरती ती लादतो म्हणा. फार काळ आपण एखाद्या गोष्टीसाठी हे करू शकत नाही. एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, खूप शोकाकुल अवस्था असते. लोकं येतात, रडतात, नातेवाईक सगळे येतात. खूप दुःख झालेलं असतं. अंत्यविधी होतो. मग पुढे आपल्या धार्मिक रीतिरिवाजाप्रमाणे 10वा, 12वा वगैरे असे दिवस होतात. धार्मिक कार्य असतात ती. आणि मग 14वा म्हणून एक विधी असतो. बहुतेक सर्व हिंदू समाजात आहे तो. 14व्या दिवशी आवर्जून अगदी त्या विधीचा एक भाग म्हणून गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो. त्याला गोडधोड म्हणतात. गोडाधोडाचा स्वयंपाक करतात आणि जे मृताचे जे काही अगदी जवळचे मुलगा, मुलगी, बायको कोण नातेवाईक असतील, त्यांना नवीन वस्त्र आजूबाजूचे लोक, शेजारी, नातेवाईक आणून देतात. ह्याचा अर्थ काय? एवढं 14 दिवसापूर्वी याचे वडील गेले किंवा आई गेली आणि 14व्या दिवशी त्याला गोडाचं जेवण आणि नवीन कपडे. ह्याचा अर्थ काय आहे? की झाला तेवढा शोक पुरे. व्यक्ती गेली ती काय आता परत येणार नाही. जेवढा शोक व्यक्त करायचा होता तेवढा करा. त्यांच्या आठवणी जागवल्या ते सगळं झालं. पण हेच करत आपल्याला पुढचं आयुष्य काढायचं नाही. हे आपल्याला स्वतःचं पण एक आयुष्य आहे आणि एक आता नवीन सुरुवात आपण करू म्हणून गोडतोड करा, नवीन कपडे म्हणजे रेग्युलर तुमचं जीवन सुरू होऊ दे राजानो. या दुःखात फार काळ पडायचं नाही असं सांगायचा जो संकेत आहे. म्हणजे माणूस मेल्यानंतर सुद्धा दुःखाचा एक पिरियड आपल्याकडे धर्मशास्त्रात ठरवलाय तो 14 दिवसाचा ठरवलाय. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीला एक आपण लिमिट ठरवत आली पाहिजे. तसं या हरवण्याच्या वस्तू बाबतीत एक लिमिट तुम्हाला जी ठरवायची आहे ती अशीच की आता काही वस्तू सापडत नाही, नाच सोडून द्या. त्याच्या की अरे जाऊ दे रे, गेलं तर गेलं, दुसरं आण बाबा काय आता. आता चष्मा हरवला दिसत नाही तर लगेच रातोरात आपण कुठल्यातरी ऑप्टिशियनकडे जाऊन पटकन एक काचा घाल कुठल्यातरी एका जुन्या फ्रेममध्ये आणि दे उद्यापर्यंत, सकाळपर्यंत मला माझं काम चालू होऊ दे. मग नंतर आपण मग काय लेन्स कार्ड किंवा गंगर ऑप्टिशियनकडे जाऊन आपल्याला जसा पाहिजे तसा छान फ्रेम आणि करून घेऊ. त्याला 8-15 दिवस लागतात. तोवर कोण थांबणार? तात्पुरतं शेजारचं एक ऑप्टिशियन काचा बसवून काहीतरी करून देईल आपल्याला, आपलं काम चालू होईल. मग नंतर जरी तो चष्मा सापडला तरी आपल्याला त्याचा काही फारसा म्हणजे हे राहणार नाही. कारण का तर मधल्या काळात आपण पर्यायी व्यवस्था केलेली असते. तर हा कालावधी किती आहे की पर्यायी व्यवस्था करणे किंवा त्याचा नाच सोडून देणे, अक्कल खाती जमा करणे हा आपल्याला ठरवायचा आणि ती त्याची समय मर्यादा म्हणून वापरायची. मग त्यासाठी एक तर ती वस्तू काय आहे, कशी आहे, त्याचं आणि त्या जातकाचं काय म्हणजे मी मागेही सांगितलं की मानसिक आणि भावनिक आणि काय आर्थिक वरील त्याची गुंतवणूक कशी आहे हे विचारलेल्या जातकाला ह्या पद्धतीत प्रश्न विचारू शकताय की नाही सापडला तर तुम्ही काय करणार आहे? दुसरा आणणार ना? हो ना. केव्हा? किती दिवस थांबाल तुम्ही? हा प्रश्न तुम्ही जातकाला विचारू शकता. म्हणजे त्याच्यावर आपल्याला एक टाईम लिमिट ठरवता येते आणि त्याच्या पलीकडे आपल्याला बघायचं. आता इथं माझ्या बाबतीत कसं पेनड्राईव्ह होतात. त्यातली माहिती होती. मला ते ताबडतोब माझ्या क्लायंटला फोन करून सांगायची होती. आज रात्री कळलेलं आहे मला 11 वाजता, 10:15 वाजता. आजचा एक दिवस, उद्याचा एक दिवस. बस याच्या पलीकडे मी हुडकत बसणार नाही. काहीतरी मला त्या अमेरिकन क्लायंटला उत्तर द्यायला लागेल ना. मी त्याला असं नाही सांगू शकत माझा पेनड्राईव्ह हरवला जेव्हा सापडेल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन असं नाही. मी त्याला सांगू शकतो की कुठेतरी पेनड्राईव्हमध्ये माहिती होती तो इकडं-तिकडं गडबडलाय, लॉस झालाय. जरा हुडकतो. सापडला तर लगेच मीच तुम्हाला फोन करून उत्तर देतो. नाहीतर मग दुसरी काहीतरी मी व्यवस्था करतो आणि उद्या परवा आपण बोलू याच्यावरती. बस एवढंच आहे. ह्याच्यापेक्षा जास्त तोही थांबू शकणार नाही आणि मलाही थांबता येणार नाही. म्हणजे एक 24 ते 48 तासाची एक मी मुदत म्हटलं तर 24 सुद्धा बासच आहे. 48 तास नको.
त्यामुळे एवढी मी मुदत ठेवली. आणि ही साईड तुम्ही वाचा, म्हणजे त्यात मी आता जे बोललो तेच सगळं आहे, की याच्यावरून आपण आता काम चालू करू. या 2-3 स्लाईड मी आधीच बोलून मोकळा झालो त्यामुळे तसे ठीक आहे. तर ही मी पत्रिका तयार केली. आता मी मगाशी म्हटलं तसं, की अशा पद्धतीच्या कामासाठी मी वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजी वापरतो. त्यामुळं ही वेस्टर्न पद्धतीचा म्हणजे सर्कलमधली पत्रिका आहे. सायन पत्रिका आहे, लक्षात ठेवा. म्हणजे ट्रॉपिकल झोडियाक आहे. सगळ्या पोझिशन्स, हाऊसेस वगैरे सगळे त्याच्या स्टार्टर्स सगळे हे सायनमधले आहेत. तुम्हाला निर्यन पाहिजे असेल तर मग ह्याच्यातनं तुमचे ऐनांश वजा करा. लाहिरी घेणार असाल, कृष्णमूर्ती घेणार असाल, रमण घेणार असाल, जे तुमचा आवडता ऐनांश कुठला आहे तो या सगळ्या फॅक्टर्समधून वजा केले की तुम्हाला निर्यन पत्रिका मिळेल. आणि हाऊसिंग मी रेजिओ मोंटॅनस वापरतो, म्हणजे होरारीसाठी प्रामुख्याने ही वापरली जाते. सुरुवातीला मी प्लासिडस वापरत होतो. काही वेळेला प्लासिडस, काही वेळेला रेजिओ मोंटॅनस असं बरंच केलेलं पण आहे. मी सगळे एक्सपेरिमेंट झाले माझे. आणि त्याच्यानंतर मी माझ्या स्वतःपुरता तरी एक निर्णय घेतला की होरारीसाठी, प्रश्नकुंडलीसाठी तर मी वेस्टर्न चार्ट उभा करणार असेल तर रेजिओ मोंटॅनस प्रमाणे करायचं, जास्त चांगले रिझल्ट्स मिळतात असा अनुभव आलेला आहे. आणि जे नाताल चार्ट म्हणजे आपल्या जन्मकुंडलीवर असते तिथं मात्र मी प्लासिडस, जर भावचलीच वापरली तर प्लासिडस प्रमाणे काम करतो. आता मी बऱ्याच पद्धती कोश वापरतो, श्रीपती वापरतो, बरेच आहे. तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यावर मी आत्ता बोलत नाही. आणि याच्यावर आता मारामारी पण आपल्याला करायची नाही, कुठली चांगली कुठली वाईट, कारण ह्याचा निर्णय झालेला नाही, होणार पण नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून तर समजा कोणी जरी हे माहिती टिपून घेतली आणि ॲस्ट्रोसेज किंवा अन्य ठिकाणी जाऊन पत्रिका केली, तर ते म्हणतील तुमची पत्रिका आणि आमची पत्रिका वेगळी आहे. कारण हाऊसिंग जे भावसाधन जे आहे ते रेजिओ मोंटॅनस आहे आणि तिथे डिफॉल्ट सेटिंग सगळ्यांकडं प्लासिडस असतं. त्यामुळे कदाचित तो फरक पडू शकतो. ग्रहस्थिती सेम राहते. हाऊसिंग सिस्टीमचा आणि ग्रहस्थितीचा काही संबंध नाही आहे. ग्रह जे चंद्राचे कला अंश आहेत तेवढेच तिथं पण राहतील. प्लासिडसमध्ये पण तेच आणि रेजिओ मोंटॅनसमध्ये तेच असतील. फक्त पहिला, चौथा, 7वा, 10वा हेही भाव फिक्स राहतील. फक्त दुसरा मधले जे आहेत, दुसरा, तिसरा, 5वा, 6वा, 8वा, 9वा आणि 11वा आणि 12वा हे बदलतात. ही पत्रिका तयार झाल्यानंतर शास्त्रामध्ये पाश्चात्य होराईमध्ये काही स्ट्रिक्चर्स आहेत, त्याला कन्स्ट्रेंट म्हणतो किंवा कन्सिडरेशन म्हणतात किंवा बेस्ट त्याला चांगला डिस्क्रिप्शन जे बरीच ज्योतिषी वापरतात ते म्हणजे कॉशन. कॉशन म्हणजे सावधानगीचा इशारा. त्याच्यामध्ये असं म्हणतात की अर्ली असेंडंट किंवा लेट असेंडंट असू नये. अर्ली म्हणजे 3पेक्षा कमी आणि लेट म्हणजे 27पेक्षा जास्त. त्याच्या मागे कारण आहेत, आता ते सांगत नाही. माझ्या ब्लॉगवर वेस्टर्नच्या बऱ्याच केस स्टडी आहेत, तिथं मी सगळं लिहिलेलं आहे. हा काय आपला वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीचा क्लास नाही आहे, नाही तर सांगितलं असतं. तसंच चंद्र वाईड ऑफ कोर्स आहे का, किंवा शनी 1ल्या किंवा 7व्या घरात आहे का, आहे बघायला लागतं. म्हणजे तसं जर असेल, म्हणजे शनी समजा 7व्या घरात, इथं आता 11व्या ह्याच्यात आहे, पण तो 7व्या ह्याच्यात असेल तर काय करायचं, त्याच्यावर काहीतरी रिकमेंडेशन आहे. पत्रिका फेकून द्यायची नाही आहे, पण काही काळजी घ्यायची असते, कॉशन्स त्यासाठी आहेत. तर ह्याच्यातलं तिन्ही इथं नाही आहे. असेंडंट 3पेक्षा थोडा का टेक्निकली 3च्या थोडासा पुढं आहे, आपल्याला थोडं पुरेसं आहे. आणि चंद्र योग करतोय इतर ग्रहांची, त्यामुळे वाईड ऑफ कोर्स नाही आहे. आणि शनी 11व्या, त्यामुळे तो 1ल्या आणि 7व्यात नाही, हे पण सिद्ध. त्यामुळे ही पत्रिका असंच आपल्याला पुढं जायला काही हरकत नाही. विल मूव्ह फॉरवर्ड. त्यानंतर आणखीन एक चेक करायला होता, म्हणजे आपल्याकडे पारंपरिकमध्ये पण याचा उल्लेख आहे बरं का, नक्षत्र पद्धतीमध्ये नाही आहे पण पारंपरिकमध्ये आहे, की वस्तू हरवली, ती जी प्रश्नकुंडली आपण जी मांडली त्यावेळेला चंद्र किंवा सूर्य दोन्हीपैकी एक किंवा दोघंही असू शकतील एखाद्या वेळेस, जर क्षितिजाच्या वरती असतील. आता क्षितिजाच्या वरती म्हणजे काय, की आपल्याकडे जे भाव असतात, बरोबर आहे, त्यातला 1, 11, 12, 10, 9, 8 आणि 7 हे जे भाव आहेत हे क्षितिजाच्या वरती असतात. आणि 1, 2, 3, 4, 5, 6 हे क्षितिजाच्या खालती. इथं जर वरती जर बघितलं चार्टमध्ये, आडवी रेषा आहे बघा तांबड्या रंगाची, त्याच्या वरचं सगळं आकाश आणि त्याच्या खालचं सगळं पाताळ असं धरा तुम्ही. म्हणजे वरचं होरायझनच्या वरती, म्हणजे तांबडी लाईन ही क्षितिज आहे, होरायझन आहे, त्याच्यावरती जर एक जरी ल्युमिनरीचा अर्थ चंद्र आणि सूर्य दोनच ल्युमिनरीज आहे जे प्रकाश देतात. ॲक्च्युली चंद्र टेक्निकली प्रकाश देत नाही, पण तो रिफ्लेक्ट करतो, म्हणून आपण म्हणू शकतो की प्रकाश देतो. एक प्रकाश देणारा म्हणजे एकटा रवीच फक्त. चंद्र आणि काही प्रमाणात शुक्र हे प्रकाश देऊ शकतात, रिफ्लेक्टेड लाईट असतो तो. पण शुक्राचा आपण विचार करत नाही आहे, पण इथं फक्त चंद्र आणि रवी. त्याच्यात चंद्र आहे क्षितिजावरती, रवी खाली आहे. रात्रीची पत्रिका असणारच आहे, स्वाभाविकच आहे. रात्री 11 वाजताची पत्रिका आहे, त्यामुळे रवी कुठं असेल हे आपण अगदी सहज ओळखू शकतो, तसा तो आहे. पण ह्याचं एक थोडंसं लॉजिक असं आहे की दोन्ही समजा चंद्र आणि सूर्य जर क्षितिजाच्या खाली असतील तर काय होईल, अंधार.
मग अंधारात वस्तू कशी सापडणार? असा त्याच्या मागचा हिशोब असावा. चंद्र किंवा सूर्य क्षितिजाच्या वरती असेल तर प्रकाश आहे आणि मग प्रकाशात वस्तू सापडणार असा त्याचा अर्थ होतो. एवढंच आहे. हे काय फार मोठं, जसं आपण एक चंद्राची साक्ष वगैरे घेतो ना, तसं त्या पद्धतीचं एक एक छोटीशी माहिती तुमच्या कानावर पडावी म्हणून दिलं, तर ही स्लाईड दाखवली नसती तरी चाललं असतं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की पेन ड्राईव्ह आणि मी हे दोघं जण ह्याच्यात नाही महत्त्वाचे आहेत. म्हणजे एखादं नाटकात, सिनेमात कशी पात्र, भूमिका असतात, रोल्स असतात, तसंच आहे. ह्याच्यामध्ये ऐकायला आता हे दोघंच आहेत, मी आणि तो पेन ड्राईव्ह. ह्याच्यामध्ये बाकी कोणी नाही आहेत. म्हणजे येणार आहेत, वस्तू कोणाला सापडेल हा जेव्हा प्रश्न विचारू तेव्हा इतरही पात्र येतील, त्यावेळेला त्याचा वेगळा विचार करू. पण बऱ्याच वेळा काही ह्याच्यामध्ये इतरही खूप पात्र येतात. आता कोर्ट कचेरी असेल तर वकील, न्यायाधीश, साक्षीदार, काय अशी बरीच माणसं त्यात येऊ शकतात. खूप कॉम्प्लिकेटेड केसमध्ये 5-5, 6-6 पात्र असतात. इतक्या साध्या सरळ स्ट्रेट फॉरवर्ड एका स्ट्रेट लाईनसारख्या केसमध्ये फक्त 2च पात्र, काही वेळेला 3 असू शकतात. तर इथं 2 आहेत, मी आणि हरवलेली वस्तू. आता प्रश्नकर्ता जो असतो हा नेहमीच प्रथम स्थानावरून बघायचा. कोणी असू दे, जो प्रश्न विचारतो तो प्रथम स्थानावरून. त्यामुळं मी प्रश्न विचारलाय त्यामुळे प्रथम स्थानावरून. आणि प्रथम स्थानात जेव्हा आपण बघतो याचा अर्थ काय, की मी ही भूमिका आहे आणि ती भूमिका कोण करते. आता एखाद्या नाटकाची भूमिका लिहिली मी, त्याला मी काहीतरी बंडू असं नाव दिलं, मग बंडू असा असेल तसा असेल, त्याचे डायलॉग वगैरे सगळे. मग जेव्हा मी त्याच्यावरती नाटक किंवा सिनेमा करायचं ठरवतो तेव्हा बंडूची भूमिका कोण करणार हा प्रश्न येतो. मग नाही ही शाहरुखला द्या, हे अमिताभ चांगला करेल, नाही तर हा आहे, अमुक आहे, असं आपण ठरवतो. त्याप्रमाणे त्या अभिनेत्याला ती भूमिका देतो आणि ती अभिनेता ती स्टोरी सगळी वाचून, डायलॉग वाचून त्याप्रमाणे ती भूमिका करतो. इथं तसंच आहे. मी ही एक भूमिका आहे. ती कोण करणार आहे, ह्या पत्रिकेत कोण करणार आहे, तर अर्थातच पत्रिकेतला कुठला तरी एक ग्रह करेल. काही वेळेला एकापेक्षा जास्त ग्रह देखील ती भूमिका संयुक्तपणे करताना दिसतात. तर इथं आपल्याला मी प्रथम भावावरून बघतोय, त्यामुळे प्रथम भावाचा जो ॲसेंडंट आहे तो स्वतःच तिथं असणार आहे. प्रथम भावाचं म्हणजे जी रास असेल त्याचा स्वामी म्हणजे लग्नेश म्हणून आपल्या पारंपरिकच्या भाषेत म्हटलं तर लग्नेश, तो तिथं महत्त्वाची भूमिका बजावेल. जर त्या भावात आणखीन ग्रह असतील कुणी तर तेही त्याच्यामध्ये सामील होतात. आणि चंद्र हा नेहमीच प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी मानला जातो, पदसिद्ध त्यामुळे तो. तर इथं जर तुम्ही बघितलं मीन लग्न आहे आणि त्यामुळं त्याचा स्वामी जो गुरु आहे तो आपला माझी भूमिका या पत्रिकेत वठवणार आहे. पत्रिकेकडे नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल की तिथं अजून 2 ग्रह आहेत, एक नेपच्यून आहे आणि एक मंगळ आहे. त्यातला मंगळ पण येऊ शकतो. नेपच्यूनच्या बाबतीत जर असं काय आहे की नेपच्यून हा आधुनिक ग्रह आहे, त्यामुळे अजूनही त्याला प्रतिनिधित्व देणं किंवा राशीचं स्वामित्व दिलेलं नाही. आता काही मॉडर्न ॲस्ट्रॉलॉजर्स जे वेस्टर्नमध्ये आहेत, मॉडर्न आहेत, ते आधुनिक म्हणू आपण त्यांना, सुधारक म्हणू, त्यांनी नेपच्यूनला मीन रास देऊन टाकली. ते भाग वेगळा. पण ॲस्ट्रॉलॉजीमधले बरेचसे नियम किंवा होरारीमधले बरेचसे नियम अजूनही ट्रॅडिशनल पद्धतीचे आहेत. त्यामुळे तिथं परत 2 भाग आहेत. जसं आपल्याकडं पारंपरिकवाले हर्षल, नेपच्यून, प्लुटोकडं ढुंकून सुद्धा बघत नाहीत, तशी तिथं पण काही लोकं आहेत. काही लोकं आपल्याकडे पारंपरिक म्हणजे मी आहे, वदाभटांसारखी लोकं आहेत की जे हर्षल, नेपच्यून, प्लुटोचा विचार करतात. तसं तिथं हर्षल, नेपच्यून, प्लुटोचा विचार करणारे पण बाकी सगळं ट्रॅडिशनल अशी लोकं आहेत. आणि काही फुल आधुनिक आहेत, मॉडर्न म्हणून, की जे हर्षल, नेपच्यूनचा विचार पण करतात. हर्षल, नेपच्यून, प्लुटोला त्यांनी राशींचं स्वामित्व दिले, बरंच काय काय उद्योग केलेले आहे. तर मी साधारण मिडल ग्राउंडमध्ये आहे. म्हणजे हर्षल, नेपच्यून, प्लुटोचं महत्त्व मला पूर्णपणे पटलेलं आहे. पण अजूनही त्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नसल्यामुळं त्यांना एखाद्या राशीचं स्वामित्व देणे हे काही अजूनही कन्फर्म झालेलं नाही आहे. त्यामुळे तो भाग मी वगळतो. तसंच इथं नेपच्यून जरी आता लग्नात असला तरी तो माझं प्रतिनिधित्व करू शकत नाही. पण तो ॲज अ ग्रह म्हणून मी त्याचा विचार करणार, त्याच्या कारकत्वानुसार त्याचा विचार करणार, त्याच्या ग्रहयोगांचा पण विचार करणार. पण त्याला प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा राशीचं स्वामित्व मी त्याला देऊ शकत नाही. त्यामुळे नेपच्यूनला आपण ह्याच्यातनं वगळू. पण गुरु आहे लग्नेश म्हणून, लग्नातच असल्यामुळं मंगळ आहे आणि चंद्र तर अर्थातच असतोच. आता हे तिन्ही वापरायचे का ह्याच्यातला एकच वापरायचा, हे सगळं परत एकदा सांगितलं तारतम्याने घ्यायचं. त्यावेळेला काही बाबतीत तुम्हाला गुरुचा वापर करता येईल, काही बाबतीत इथं मंगळाचा वापर करता येईल, काही बाबतीत चंद्राचा पण करता येतो. पण हे सगळं तारतम्याने, काही हार्डफास्ट रूल नाही. 3-3, 4-4 असू शकतात, त्याला इलाज नाही. आता इथं वरती बघितलं की 11व्या भावात तर 3-4 ग्रह आहेत, असू शकतात असे.
पण केस टू केस सिच्युएशन बेस्ड तुम्हाला हा डिसिजन घ्यायला लागतो. आणि इथं तुमचा काय कौशल्य म्हणू किंवा काय अनुभव ज्याला, तो तुमचा इथं खरं पणाला लागतो, की तो तुमचा खास प्रांत आहे. जर पुस्तकात सांगून नियम करून तो काहीच नसतो. तो तुम्हाला प्रत्यक्ष मेल्यानंतर स्वर्ग दिसतो म्हणलं ना, तसं तुम्हाला डू बाय युअर ओन हँड्स अँड लर्न दिस थिंग्स, ट्रेड असं म्हणू तसं आहे. तर हा झाला मी सेल्फ ही जी भूमिका आहे ते वटवण्यासाठी आपल्याला एकंदर 3 कॅन्डिडेट मिळाले. पण ह्याच्यातलं चंद्राला आपण ह्याच्यातनं वगळून टाकू, कारण हा प्रश्न आहे हरवलेल्या वस्तूच्या बाबतीत आहे. म्हणजे हरवलेली वस्तू किंवा हरवलेली व्यक्ती म्हणू आपण. एनिथिंग इज लॉस्ट, आयदर पर्सन ऑर थिंग. चंद्र त्याचा ऑटोमॅटिक प्रतिनिधित्व करतो, त्याला वेगळं लागायचं. म्हणजे चंद्र तसं म्हटलं तर माझं पण प्रतिनिधित्व करतोय आणि हरवलेल्या वस्तूचं पण प्रतिनिधित्व करतोय, हे जरा बरोबर वाटत नाही. पण लॉस्ट अँड फाउंडची केस असल्यामुळं चंद्र आता आपण हरवलेल्या ऑब्जेक्टसाठी म्हणजेच पेनड्राईव्हसाठी असाइन करू. आपला जो प्रतिनिधी म्हणून आपण त्याला घेणार होतो नैसर्गिक प्रतिनिधी म्हणून, तर त्यातनं त्याला हटवून टाकू. आपल्याकडे आता गुरु आणि मंगळ आहेत, पुरेसे आहेत. 3-3, 4-4 काय माळ बांधायच्या काय नाहीच, पास झालं. ठीक आहे. आता हरवलेली वस्तू पेनड्राईव्ह आहे आणि आपण ठरवलंय की 2 भावाच्या ऐवजी 3ऱ्या भावावरून तो बघायचा आहे. हे आपण तारतम्यानं घेतलेला निर्णय आहे. पुस्तकाप्रमाणे घेतलेला निर्णय असेल तर 2, पण आपण सिच्युएशन बघून काय हरवलंय, कसं हरवलंय, नेमकं काय हरवलंय ह्याचा अंदाज घेऊन आपण त्याला 3ऱ्या भावावरून बघायचं ठरवलेलं आहे. मग 3ऱ्या भावाचं ओळखायचं म्हणजे काय, की 3ऱ्या भावाचा जो भावेश असेल, 3ऱ्या भावावरती जी रास असेल त्याचा जो भावेश असेल तो 3ऱ्या भावावरून बघणार आहे. आणि त्यामुळे 3ऱ्या भावाचा जो भावेश आहे तिथं वृषभ रास आहे. त्यामुळे शुक्र हा भावेश म्हणून आपल्या पेनड्राईव्हचं प्रतिनिधित्व करेल. 3ऱ्या स्थानातले सगळे ग्रह आपण बघणार आहोत, की जे अर्थातच पेनड्राईव्हचं प्रतिनिधित्व करतील. तिथं अर्थातच शुक्र आहे. म्हणजे भावेश पण शुक्र आहे आणि 3ऱ्या भावात पण शुक्र आहे. त्यामुळं शुक्र हा एक आणखीन प्रतिनिधी म्हणजे एक प्रतिनिधी मिळाला. 3ऱ्या भावात आणखीन कुठलाही ग्रह नाही. त्यामुळं पेनड्राईव्हचं प्रतिनिधित्व करणारे आता 2 एंटिटी आहेत. एक पहिला म्हणजे शुक्र, जो भावेश आणि भावातला ग्रह असं संयुक्त तिथं आलेला आहे. आणि अर्थातच चंद्र आपण जो गृहीत धरलेला आहे. तर आपल्याला एकंदर माझ्यासाठी गुरु आणि मंगळ हे 2 प्रतिनिधी मिळाले आणि हरवलेल्या वस्तूसाठी आपल्याला शुक्र आणि चंद्र हे 2 प्रतिनिधी मिळाले. ठीक आहे. त्याच्या पुढं काय करायचं? आता एक लक्षात ठेवा की हरवलेली वस्तू मला परत मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यात काय होतं, की मी म्हणजे माझे प्रतिनिधी जे 2 ग्रह आहेत ते आणि हरवलेल्या वस्तूचे प्रतिनिधी ग्रह हे कुठल्यातरी मार्गाने एकत्र यायचे. एकत्र म्हणजे काय, की त्यांच्यात कुठला तरी कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे. कॉन्टॅक्ट होणं म्हणजे काय, की त्यांच्या दोघांच्यात कुठला तरी योग व्हायला पाहिजे. योग म्हणजे काय, या दोघांमधला अँग्युलर डिस्टन्स आहे, अंशात्मक कोनात्मक जे अंतर आहे ते एका विशिष्ट पद्धतीचं पाहिजे. ठीक आहे. हे मगाची जी स्लाईड ती परत आली, म्हणजे मधल्या डिस्टर्बमध्ये 2 स्लाईड पुढं गेलं ते. ठीक आहे. आता जे मी बोलतोय ते सांगणारी स्लाईड. तर या दोघांच्यामध्ये प्रतिनिधींमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचा योग व्हायला पाहिजे. योग म्हणजे आस्पेक्ट, ग्रह योग व्हायला पाहिजे. आणि आपण ठरवलंय की आता 2 ग्रहांमध्ये 0 ते 359 पर्यंत कुठलंही अंतर असू शकतं. सगळ्याचा विचार करायचा नाही, असणारच आहे ते, कारण एका सर्कलमध्ये सगळे फिरत आहेत, त्यामुळे अंतर असणारच आहे. पण आपल्याला त्यातले फक्त हे 4-5 योग आहेत महत्त्वाचे. त्याच्यामध्ये युती योग आहे, लाभ योग आहे, केंद्र योग आहे, नवपंचम आहे आणि अर्थातच अपोजिशन म्हणजे याला प्रतियोग म्हणतो. काही याच्यामध्ये 150 क्विंटल म्हणजे आपल्याला मराठीत त्याला षडाष्टक म्हणतात, त्याचाही विचार होतो. पण अगदी तो दुबळा असल्यामुळं किंवा त्याची कॅटेगरी पूर्ण वेगळीच आहे षडाष्टकची, त्यामुळे त्याचा होरारीत फारसा उपयोग होत नाही. इव्हन लाभ योगाचा सुद्धा फारसा एवढा होत नाही, पण होरारीत धरू शकता तुम्ही. हे 5 पैकी कुठला तरी एक योग जर होत असेल तर ह्याचा अर्थ काय होतो, की या दोघांच्यात कॉन्टॅक्ट आहे, होणार आहे. म्हणजे होणारा योग पाहिजे, झालेला किंवा अशा पद्धतीने नको, इथनं पुढं होणारा पाहिजे. असं त्याला अप्लाइंग आस्पेक्ट म्हणतात, तो झाला पाहिजे. अप्लाइंग आस्पेक्ट हे नेहमी पुढं होणारी घटना दाखवतात. आणि जे सेपरेटिंग आहे म्हणजे ऑलरेडी योग झालेला आहे, त्या योगातनं दोघं बाहेर पडलेले आहेत कॉन्टॅक्टमधनं, ते आता मागं घडलेली एखादी घटना सूचित करू शकतात. आता आपल्याला मागं काय घडलं त्याचे काय देणे घेणे, पुढचं बघायचं आपल्याला. त्यामुळे होणारे योग बघायचे ते याच्यामधले युती, लाभ, केंद्र मी यादी दिल्यावरती नीट वाचून घ्या, लिहून घ्या वाटलं तर, ह्याच्यातलाच व्हायला पाहिजे. मग या दृष्टीने आपण या पत्रिकेत तसं काही आहे का, होणार आहे का, हे तपासू. सगळ्यात पहिला जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की हा जो मंगळ आहे हा प्रश्नकर्ता, तर म्हणजे मी स्वतः,
आणि पेन ड्राईव्ह जो व्हीनस म्हणजे शुक्र आहे, ह्यांच्यात बघा मी तांबड्या डॉटेड लाईनमध्ये दाखवला आहे, तो एक लाभ योग होऊन गेलेला आहे. हा 4 अंशावर आहे, तो 7 अंशावर आहे. जेव्हा शुक्र पण जेव्हा 4 अंशावर होता, त्यावेळेला दोघांच्यात लाभयोग झालेला होता. 60 डिग्रीज सेक्स्टाईल म्हणतो आपण त्याला. पण त्यातनं शुक्र थोडासा पुढे सरकला 4, 5, 6 आणि तो 7 वर आलेला आहे. 7 डिग्रीजवर आलाय. त्यामुळे तो लाभ योगातनं बाहेर पडलेला आहे. मंगळ माझा प्रतिनिधी, शुक्र पेन ड्राईव्हचा प्रतिनिधी. ह्यांच्यातलं योग होऊन गेला. याचा अर्थ अगदी क्लिअर आहे, की एकेकाळी दोघं योगात होते. आता योग होऊन बाहेर पडले. त्याचा अर्थ तो पेन ड्राईव्ह आणि माझ्यात आता कॉन्टॅक्ट राहिला नाही आणि तो हरवला. ही पास्टमधली घटना आहे. पेन ड्राईव्ह हरवला ही पास्टमधली घटना आहे. ती या योगानं दाखवली बघा. इतकी परफेक्ट अचूक दाखवू शकतात. आता हे सगळ्याच पत्रिकेत तुम्हाला अशा पद्धतीचं सगळं छान 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 का मिळणार नाही? ह्याचा अर्थ काही प्रश्न आला नाही, नीतीची इच्छा नसते असं आपण म्हणू शकतो, किंवा प्रश्न पुरेशा तळमळीने विचारला नाही आहे, त्याच्यामागे ग्रॅव्हिटी नाही आहे, असाही त्याचा. म्हणून पत्रिका रॅडिकल असणं ह्यासाठी मी तुम्हाला वारंवार बजावतो, की जातकाला तपासा, जातकाचा प्रश्न नीट तपासून घ्या, प्रश्न जेन्युइन आहे का बघा आणि तरच ती केस घ्या, नाही तर घेऊ नका. लोक काहीही विचारतात, कॅज्युअली विचारतात, त्यामुळे अशी सिरियसनेस नसतो. मग अशी छान पत्रिका मिळत नाही त्यांची. आणि दुसरी गोष्ट मी वारंवार सांगतो, की जातक जेव्हा प्रश्न विचारतो आणि तुम्हाला तो जेव्हा नक्की पूर्णपणे समजतो, त्यावेळेला घड्याळात बघायचं आणि ती वेळ आणि तुम्ही जिथं आहात ती जागा, अशी पत्रिका. ते नक्षत्र पद्धतीत नंबर घेऊन वगैरे काढतात, ते तो मटका आहे, चुकीचं आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय. आता हे जर नंबर घेऊन पत्रिका काढली असती तर ही ग्रहस्थिती मिळाली नसती, हे भाव मिळाले नसते आणि उत्तर चुकलं पण असतं, तुमचं आलंच नसतं बरोबर. त्या क्षणातच त्याचं उत्तर असतं. ज्या वेळेला तो प्रश्न विचारला जातो ना, त्यावेळची आकाशातली जी ग्रहस्थिती असते ना, तीच बरोबर आहे, तीच घ्यायला पाहिजे आणि त्या ग्रहस्थितीतच त्या प्रश्नाचं उत्तर असतंच असतं. फक्त आपलं स्किल आहे, की ते अभ्यास करून बाहेर काढून जातकाला सांगायचं. अडचण तीच आहे. एनिवे, तर याला आपण एक चार्ट रॅडिकल म्हणतो. तसंच इथं बघा सरप्रायझिंगली तुम्ही चार्ट नीट बघायला लागतो त्यासाठी. नेपच्यूनसारखा ग्रह आहे, तो जरी माझा प्रतिनिधी म्हणून येत नसला तरी तो ग्रह आहे, आपण त्याला महत्त्व देणार आहे आणि तो प्रथम स्थानात आहे. ह्याचा अर्थ काय होतो, नेपच्यूनचं साधारण कारकत्व जर तुम्ही थोडा अभ्यास कोणी केला असेल तर तुम्ही लक्षात येईल, की हा गोंधळ, भ्रम, इल्युजन, मायाजाल असा निर्माण करणारा मायावी थोडासा ग्रह आहे. भूल घालणारा, बुरळ पाडणारा किंवा मनाची एक गोंधळलेली अवस्था दाखवणार आहे. आणि एक्झॅक्टली मी त्या परिस्थितीत होतोच. माझ्या तो पेनड्राईव्ह सापडणं अतिशय महत्त्वाचं होतं. मला पुढचं सगळं दिसत होतं, की हा पेनड्राईव्ह नाही सापडला वेळेत, मी त्या अमेरिकन क्लायंटला काही व्यवस्थित कम्युनिकेट करू शकलो नाही, तर कदाचित ती अपॉर्च्युनिटी मला मिळणार नाही. मिळाली ती गोष्ट सोडून द्या, पण नाही मिळेल दुसरं काहीतरी. म्हणजे मला बऱ्याच गोष्टीचा माझा हे झाला होता आणि ती मानसिक स्थिती, मानसिक अवस्था नेपच्यून तिथं असल्यामुळं आपोआपच अंडरलाईन अधोरेखित झाली आहे. म्हणजे चार्ट रॅडिकल आहे. म्हणजे रॅडिकल याचा अर्थ तो योग्य वेळेला प्रश्न विचारला आहे, पुरेशा तळमळीने विचारला आहे, म्हणून तो चार्ट असा रॅडिकल मिळाला, की 2 इंडिकेटर मला खट मिळून गेले. म्हणजे याचा अर्थ कॉन्फिडन्स तुमचा वाढला, की ह्या पत्रिकेचा आता छान अभ्यास केला तर उत्तर नक्की मिळणार आहे. हां, आता पेन ड्राईव्ह सापडेल न सापडेल ही पुढची गोष्ट आहे. पत्रिका चांगली मिळाली म्हणजे पेन ड्राईव्ह सापडणार असं नाही. इथं देखील चार्ट रॅडिकल आहे याचा अर्थ पेन ड्राईव्ह सापडला असं मी म्हणतोय का आता? नाही, काहीच उल्लेख सुद्धा केला नाही पेन ड्राईव्ह हरवला सापडला. ठीक आहे. चार्ट रॅडिकल याचा अर्थ काय, की प्रश्न पुरेशा तळमळीने विचारलेला आहे आणि या ग्रहस्थितीचं त्याचं उत्तर आहे. येस, नो पुढची पाव आहे. सापडेल न सापडेल हा पुढचा इश्यू आहे. आधी मुळात या पत्रिकेवर काम करायचं का, हा याचा निकाल इथं लागला, की येस यू कॅन गो अहेड. तसंच सप्तमाच्या सबलॉर्डनं होकार दिला म्हणजे हा विवाहाचा प्रश्न बरोबर तळमळीने विचारला आहे आणि पुढे जायला हरकत नाही, असंच त्याचा अर्थ घ्यायचा. तर पुढे जाऊ. मग इथं जर बघितलं, नीट बघायला लागतं सगळं बरं का. तर गुरु हा माझा प्रतिनिधीच आहे. मंगळ पण घेता, गुरु पण घ्या, दोन्ही घेऊ शकता तुम्ही. अल्टरनेट हा एकदा तो चालतं, आपल्याला चालतं, होरारीच चालतं. एकच एक काही धरलं पाहिजे अशातला काही भाग नाही, किंवा गुरुपैकी मंगळपैकी कुठला निवडायचा हे पुढचं असतं. काही कॉम्प्लिकेटेड केसमध्ये तसं करायला लागतं, की 2 पैकी कुठला तरी एकच निवडावा लागतो. आता ते तंत्र आहे. मी माझ्या ब्लॉगवरच्या केस स्टडीमध्ये काही याच्यात असं तंत्र वापरून दाखवलंय तुम्हाला, की 2-2, 3-3 प्रतिनिधी असतात, त्यातला कुठला निवडायचा हे करून दाखवले. त्यासाठी काय लॉजिक वापरलं, तर्क वापरला, निकष वापरले हे आता ते पुन्हा सांगत नाही मी इथं. कारण पुन्हा सांगतो हा वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीचा क्लासच नाही आहे. एनिवे, तर गुरु हा माझा प्रतिनिधित्व आहे आणि शुक्र हा हरवलेल्या वस्तूचा म्हणजे पेनड्राईव्हचा प्रतिनिधित्व आहे. आता बघा गुरु 23 मकरेत आहे आणि हा 7 वरती इथं आहे, ऋषभ.
हा 7 वरनं 23 वर आला, कारण गुरु मंद गतीचा ग्रह आहे, तो काही फार हलणार नाही आणि त्यात मुळात तो वक्री पण आहे आता सध्या. परंतु शुक्र हा गुरुपेक्षा कितीतरी जलद आहे. शुक्र रोज 1 डिग्री पुढे जातो आणि गुरु वर्षामध्ये 30 डिग्री जातो. खूप मोठ्या गतीमध्ये फरक आहे. त्यामुळं गुरु आहे त्या जागी राहील, पण हळूहळू शुक्र पुढं सरकत जाईल ना. आता 7 वर आहे, उद्या 8 वर येईल, परवा 9 वर, 10 वर असं करत करत ह्याच राशीत असताना हा 23 वरती येणारच आहे. आणि 15-20 दिवसानंतर, 15 दिवसानंतर. आणि त्यावेळेला काय होईल इंटरेस्टिंग, की मी तांबड्या बाणाने दाखवले, की हा गुरु आणि नंतर 23 डिग्रीवर आलेला शुक्र यांच्यात 150 अंशाचा कोन होतोय. तुम्ही मोजा, वरनं मोजायला सुरुवात केली तर तुम्हाला 150 अंश मिळतील. म्हणजे हा षडाष्टक किंवा क्विंटाईल इंग्रजी त्याला म्हणतात. आपल्याकडे पारंपरिकमध्ये षडाष्टक म्हटलं की असं होतं, सगळ्याला थरकाप होतो. तशा अर्थानं घेऊ नका बरं का. आपल्याकडेच काय सगळंच होलसेलमध्ये कामं करून षडाष्टकचं एक भूत उभं केलं, बाकी काही नाही बरं का. खरंच सांगतो, मंगळाचं उभं केलं, 7.5चं भूत उभं केलं, षडाष्टकचं तसंच भूत आहे. काल सर्पयोगाचं एक भूत उभं केलं. गुरुचांडाल सध्या जोरात चाललंय सध्या. गुरुचांडालचं एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट गुरुचांडाल. भूत उभं केलं, विलन तयार केला. तसं बुजगावणं लावतात ना शेतात, तसं पाखरानं गाव राहायसाठी. तर हा योग होतो. पण मी मुद्दाम दिले की ह्याचा मी फारसा विचार करत नाही. एक टेस्टिमोनी म्हणून त्याचा विचार होऊ शकतो, पण कन्क्लुझिव्ह ह्याच्यावरनं मी म्हणजे योग झाला म्हणजे मी आणि पेनड्राईव्ह यांच्यामध्ये 150 अंशाचा योग झाला म्हणजे पेनड्राईव्ह सापड असं मी म्हणणार नाही. एक थोडासा ॲश्युरन्स मिळतोय मला की येस मिळणार आहे, सापडणार आहे पेनड्राईव्ह, लगेच सापडणार आहे, वेळेत सापडेल. लगेच म्हणायच्या आपली जी समय मर्यादा आहे त्या समय मर्यादेमध्येच तो सापडणार आहे, अशा तऱ्हेचं एक मला थोडंसं आश्वासक हे मिळाला. पण ह्याच्यावर मी कन्क्लुजन, कारण का तर 150 अंशाचा कोन हा इतका होरारीमध्ये तरी निदान फार त्याला लिंबू टिंबू आपण म्हणतो ना खेळात तसा आहे. पण एक नोंद करायला पाहिजे म्हणून मी ती केली. ठीक आहे. पण त्याच्यापेक्षा पुढं जबरदस्त आहे. तुम्ही बघा जरा वरती, चंद्र हरवलेल्या वस्तूचं प्रतिनिधित्व करतो, गुरु मी स्वतः म्हणजे माझं प्रतिनिधित्व करतोय आणि दोघांच्यात अंतर बघा फक्त 3 डिग्रीचं आहे. म्हणजे चंद्र 20 वरती आहे आणि गुरु 23 वर्षी आहे. दोघे एकाच राशीत आहेत, मकरेत आहेत. म्हणजे चंद्र 21, 22, 23 करेल, गुरु तिथंच राहील त्या वेळेपर्यंत. गुरु काही एवढा फास्ट हालणार नाही. त्यामुळे चंद्र येणार आणि गुरुशी युती करेल 3 अंशामध्ये, फक्त 3 अंशामध्ये. झालं, युती योग मिळाला, 3 अंशातला युती योग मिळाला. ह्याचा अर्थ काय होतो, चंद्र म्हणजे पेनड्राईव्ह आणि गुरु म्हणजे मी यांच्यात युती झाली, ठाप झाला. पेनड्राईव्ह मिळणार, पेनड्राईव्ह सापडणार. बस आय मेड ए कन्क्लुजन. इतकं कन्व्हिन्सिंग मिळालं. माझा प्रतिनिधी आणि चंद्र हा हरवलेल्या वस्तूचा नैसर्गिक प्रतिनिधित्व एकत्र येतात, 3 डिग्रीमध्ये युती योग करतात. और क्या चाहिए आदमी को झाला, पेनड्राईव्ह मिळणार. हां ठीक आहे, अगदी जलद मिळणार, कारण 3 अंशाचा अंतर आहे. आणखीन बघू, आणखीन खाली बघा तुम्ही, आणखीन एक इंटरेस्टिंग पॉईंट मिळतो इथं तुम्हाला, की लग्नबिंदू देखील महत्त्वाचा आहे. कारण लग्नबिंदू माझं प्रतिनिधित्व करतो, बरोबर आहे. ते 3 अंशावर आहे आणि काय विकला असतील त्या. आणि पेनड्राईव्हचं प्रतिनिधित्व करणारा शुक्र 7 अंशावर आहे. म्हणजे लग्नबिंदू आता तो 3 आहे, 4 मिनिटांनी तो 4 वरती येईल, आणखीन 4 मिनिटांनी तो 5 वर येईल, आणखीन 4 मिनिटांनी तो 6 वर येईल, आणखीन 4 मिनिटांनी तो 7 वर येईल. का लग्नबिंदू रिअल टाईम सेन्समध्ये दर 4 मिनिटाला, सरासरी म्हणू आपण, दर 4 मिनिटाला 1 डिग्री पुढं सरकतो. म्हणजे 3 डिग्री तो पुढं सरकला, 3.33 हिशोब जर केला तुम्ही तर तो काय होईल, तो 7 वरती येईल. 7-16 काय अंश आहे त्याच्यावर येईल. त्याच अंशावरती पण पुढच्या 3 राशीमध्ये आपला शुक्र आहे. म्हणजे दोघांच्यात काय होईल, असा काटकोन तयार होईल. म्हणजे आपल्याकडे भाषेत त्याला केंद्र योग म्हणतात किंवा इंग्रजीत त्याला स्क्वेअर म्हणतात. हा देखील योग आहे. जरी तो अशुभ बरे ते पुढच्या गोष्टी, त्याचा आपण आता नाही विचार करायचा, त्याला ही लेबल आता लावायची नाही. आता कॉन्टॅक्ट होणं आणि तो आपलं जी व्हॅलिड लिस्ट आहे ना, युती, लाभ योग, केंद्र योग, नवपंचम योग आणि प्रतियोग म्हणजे अपोजिशन, या 5 मधला असला पाहिजे आहे. म्हणजे याचा अर्थ सेकंड कन्फर्मेशन मिळालं आपल्याला. तिसरा आहे तशा अर्थानं म्हणतात, कारण आधी गुरु शुक्रचा क्विंटाईल मिळाला आपल्याला 150 अंशाचा, त्यानंतर चंद्र गुरु युतीचा एक आपल्याला कंसेंट मिळाला आणि आता जन्मलग्नाचा मिळाला, 3 मिळाले. पुढं बघा अजून संपलेलं नाहीये. म्हणजे चार्ट किती रॅडिकल असू शकतो. कारण का मी स्वतः प्रश्न माझ्यासाठी विचारला होता आणि मी कशाला असे मखलाशी करू, खोटं नाटक करू किंवा चेष्टा करायसाठी स्वतःलाच प्रश्न विचारू का, नाही, अजिबातच नाहीये. त्यामुळं अत्यंत तळमळीने विचारला होता. खरोखर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली होतीच त्यावेळेला. आणि त्यामुळं बघा तुम्ही की हा जो चंद्र आहे आणि
नेपच्यून. आता नेपच्यूनला आपण जरी प्रतिनिधित्व दिलं नाही तरी समजा मॉडर्न ॲस्ट्रॉलॉजर जे नेपच्यूनलाही प्रतिनिधित्व देतात, कारण तो पहिल्या भावात आहे. नॉट ओन्ली पहिल्या भावात आहे, तर पहिल्या भावावरती मीन लग्न चालू आहे. त्यामुळे मीन लग्नाचा तो प्रतिनिधित्व मानला आपण, तर त्याप्रमाणे ते त्याचा माझा प्रतिनिधी होऊ शकतो. आणि किती अंतर आहे बघा, चंद्र तिकडं 20 मकरेत 20 आणि काय ते 22 आहे, मला वाटते 22 वरती आहे आणि हा 55 आहे. म्हणजे चंद्राला फक्त 33 कला पुढे यायचे, अर्धा डिग्री पुढे यायचे की तो त्याच्याशी लाभयोग करतो. 4 टेस्टिमनी मला मिळाल्या, चारही दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, चारही दाखवल्या, 4 बाण काढून दाखवलेले आणि लिहून पण दाखवले. ह्याचा अर्थ काय होतो की मला हा पेनड्राईव्ह मिळणार, अगदी 100% मिळणार, कुठंच जाणार नाही. आणि योग इतक्या फास्ट होत आहेत. चंद्रगुरु फास्ट आहे, चंद्र नेपच्यून फास्ट आहे आणि असेंडंट आणि शुक्र हे फास्ट आहेत. इतके फास्ट आहेत की फार वेळ लागणार नाही, विदिन लेस दॅन आवर. किती होतं काढू ना आपण, का अवघड आहे का. मग याच्यात विचार केला की 3-4 असल्यामुळं सगळ्यात फास्ट कोण आहे याच्यात, जन्मलग्न चंद्रापेक्षाही फास्ट आहे. हां, चंद्र बघा ॲव्हरेज स्पीड 12 डिग्री असतात दिवसाला, म्हणजे 2 तासाला तो 1 डिग्री पुढे जातो. आणि इथं हा 4 मिनिटात 1 डिग्री पुढे जातो जन्मलग्न बिंदू. म्हणजे तो फास्ट आहे, मग त्याचंच आपण हे वापरू. आता तो आहे, मी गणित सगळी करून दाखवलेत, कारण 333 म्हणजे 3 डिग्री आणि 33 कला एवढं त्याला फक्त पुढं जायचं शुक्राशी योग करायला. हिशोबानं 4 मिनिटाचा शुक्र तर 14 मिनिटात तो जायला पाहिजे. म्हणजे प्रश्न विचारला आहे रात्री 10:15 मिळणार आहे मला विदिन 14 मिनिट्स, म्हणजे 10:15ला प्रश्न विचारला, 10:30ला पेनड्राईव्ह मिळणार मला 15 मिनिटात, 14 मिनिटं. रिअल टाईममध्ये तर 27च दाखवतोय. दॅट्स इट. आता प्रश्न पडला की हा पेनड्राईव्ह मिळणार आहे नक्की, पण मी असं बसलो नुसता कॉम्प्युटरच्या स्क्रीनकडे बघत, तो काय पेनड्राईव्ह टपकन माझ्या डोक्यावर कोणीतरी आणून टाकणार आहे का? नाही. मला थोडंफार हातपाय तरी मारायला पाहिजेत ना. मग पुढचा प्रश्न येतो की हा पेनड्राईव्ह कुठं सापडेल, याचा जरा अंदाज आला तर मी तेवढ्या 14 मिनिटात मला हुडकायचं आहे. त्यामुळे नक्की जागा कळणं केव्हाही महत्त्वाचं. कुठं सापडेल हा? अगदी सोपं होतं बघा. हा भाग जरा थोडासा तर्काचा असला तरी सोपा आहे, की मी विचार केला की हा शुक्र जो म्हणजे हरवलेल्या वस्तूचं प्रतिनिधित्व करणारा जो शुक्र आहे हा मेन आहे. चंद्र निसर्गदत्त आहे म्हणून त्याला जरा सेकंडरी इम्पॉर्टन्स देतो आपण. शुक्र आहे तो 3ऱ्या भावात आहे, मिथुन राशीत आहे, राईट. आणि तो बघितलं तर अगदी 4थ्या भावाला घासून आहे, एक 2-3 अंशाचं अंतर आहे फक्त, म्हणजे घरातच आहे. हे सगळं दाखवलंच आहे त्यानं. मग ही मिथुन रास आणि 3रा भाव आणि बुध आला अर्थात त्याच्यामुळं ह्याचा जर आपण विचार केला तर साधारण माझ्या नोट्स मी तुम्हाला दाखवतो की त्यांनी जागा सांगितल्यात. त्याच्यामध्ये वरचा मजला, पॅसेज, मार्गिका हे सगळं तुम्ही वाचा. त्यात एक महत्त्वाचं मला दिसलं की पुस्तकं ठेवण्याची जागा आणि वरचा मजला. इथं मला उत्तर मिळालं. आणि मला मी सांगतो, मी हे वंडरस्ट्रक ज्याला म्हणतात हे नेहमीच होत असतो, कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ती ताकद आहे की मिथून म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर झालं की साऊथ वेस्ट, साऊथची ती वेस्ट बाजू ही जागा दिशा ठरली. आता हे काय माझं संशोधन नाही बरं का, हे समोर दिसतंय, हे वेगळ्या ठिकाणून गोळा केले, माझ्याकडच्या नोट्स आहेत. हे याच्यामध्ये म्हणजे हरवलेली वस्तू कुठं सापडेल, राशीप्रमाणे वगैरे मलाकडे 40-50 पानाचं एक छोटंसं मी काय म्हणतात त्याला वर्ड डॉक्युमेंट केलेलं आहे. किंवा हरवले सापडले की पहिल्यांदा मी ते डॉक्युमेंट कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर घेतोच. ती नाही शेअर करू शकत नाही. तुम्हीच खड्डा खाणायचा, तुम्हीच मरायचं आणि स्वर्ग बघायचा. मी नाही ऐकतं देणार नाही तुम्हाला, तुम्ही हुडकायचं. माझी 35 वर्षाची मेहनत मी अशीच कोणाला देणार नाही, वाटणार नाही. सॉरी फॉर दॅट. हे तुम्हाला हुडकायला लागेल, तुम्हाला मेहनत करायला लागेल. ती करणार असाल तर तुम्हाला असंच या पद्धतीची प्रिडिक्शन तुम्हाला करता पण येतील. पण ही मेहनत आवश्यक आहे. ह्याला काही वर्ष लागतात. तेवढी घालायची तुमची तयारी असेल तर काय यश मिळणार नाही तुम्हाला? मिळेल, नक्की मिळेल. मेहनत करायची तयारी पाहिजे. ती दिसत नाही, हाच तर मोठा माझी खंत आहे ह्याच्यामागं. बघा प्रयत्न करून. एवढं झालं तर माझ्या डोळ्यासमोर आलं की मला म्हणजे ऑलमोस्ट कळलं की कुणीतरी कानात येऊन सांगितलं की अरे ती तिथं आहे. कसं आहे बघा, वरचा मजला म्हणजे माझं मी तर जिथून नाशिकला राहतो, हा जेव्हा प्रश्न विचारला होते राहतो, आत्ताही त्याच जागेत आहे. हा छोटासा स्वतंत्र घर आहे, म्हणजे अपार्टमेंट नाही, बंगला आहे. चारी बाजूला मोकळी जागा, खालचा मजला, वरचा मजला. आणि वरच्या मजल्यावरती फक्त एकच आमची मोठी खोली आहे, लांब लचक मोठी खोली आहे, चांगली आवड मोठा हॉल म्हणतो तशी आहे. आणि टेरेस आहे. मग त्या वरच्या खोलीत माझा मुलगा असतो नेहमी तिथं, त्याचीच ती खोली आहे म्हणजे ती.
आणि तिथं माझंही सगळं असतं. म्हणजे मुख्य म्हणजे माझे 2 कॉम्प्युटर तिथं असतात. मागच्या वर्षी मी जेव्हा पारंपरिकचा अभ्यासक्रम घेतला, ऑनलाईन घेतला, त्यातली बहुतांश लेक्चर्स मी तिथनं कंडक्ट केली ती. त्यामुळे काही लोकांना त्या खोलीची ग्लिम्पम्स बघायला सुद्धा मिळाली असतील अडगळ. आता मी दुसऱ्या खोलीतनं घेते, म्हणजे ग्राउंड फ्लोअरच्या खोलीतनं. हे आत्ता जे बोलतोय ते ग्राउंड फ्लोअरच्या, ह्याच्या आधीचे लेक्चर्स बरीचशी सगळी ग्राउंड फ्लोअरच्या जागेतनं झाली. कारण मुलाला ती जागा द्यायला लागली मला, सरेंडर करायला लागली. तेव्हा तिथं माझी लुडबुड आता त्याला आवडत नाही. त्यामुळे मी सगळं माझं बरंचसं सामान खालच्या मजल्यावर आणलं. तर तिथं माझं अजूनही बरंच आवड आहे, की माझा जुना कॉम्प्युटर, काळ्या कॉम्प्युटर हे सगळे तिथं आहेत. बगड्या पण तिथे, म्हणजे पूर्ण व्हाईट रंगाचा ऑल इन वन कॉम्प्युटर आहे, बगड्या काळ्या. माझं एक लॅपटॉप तिथे, 2 लॅपटॉप खाली आहेत, टॅबलेट खाली आहे, बाकी सगळं वरती. सगळी पुस्तकं माझी वरती आहेत. त्या पुस्तकासाठी एक शेल्फ मी करून घेतलं, खूप जुनं, म्हणजे 2006-07 साली आम्ही ते शेल्फ करून घेतलं सुताराला बोलवून. ते सगळी खास पुस्तकं ठेवायसाठी माझ्याकडे शेल्फ आहे. म्हणजे माझ्या घरात लोक येतात ना, त्या म्हणतात तुमच्या घरात काय लायब्ररी चालवता का तुम्ही? इतकी पुस्तकं आहेत, जिथं जागा मिळेल तिथं पुस्तकं आहेत. माझ्या घरात आत्ता ह्या मिनिटाला मोजायचंच ठरवलं, मी मोजत नाही आता, 1001 पुस्तकं असतील, वेगळे विषय. ज्योतिषाची 300 पुस्तकं आहेत, घ्या. लायब्ररीसारखं दिसतं. तर तिथं म्हटलं वरचा मजला, पुस्तकं किंवा हे कागदपत्र ठेवायची जागा आणि साऊथ वेस्ट, दॅट्स इट. हे तुमच्यासमोर फोटो आहे, हीच ती पुस्तकाची केस. याच्यात पुस्तकं दिसत आहेत तुम्हाला, बरीचशी पुस्तकं खाली असल्यामुळे काही कप्पे रिकामे आहेत. आणि त्याचा नकाशा काढला बघा, ही नकाशा आहे. खाली बाण काढलाय, ती नॉर्थ आहे, वरती साऊथ आहे. साऊथ वेस्ट काढ, भिंतीला लागून हे मी ते शेल्फ लावलेलं आहे. साऊथ वेस्ट म्हणजे खरोखर साऊथ वेस्ट. पुस्तक ठेवायची जागा, इकडे एंट्रन्स आहे सगळं. म्हणलं इथंच. आणि मी तो तांबडा एक गोल करून दाखवले ना, तिथं तो होता. म्हणजे मला लक्षात आलं नेमकं काय झालं, हे लक्षात आलं. झालं तर असं, ही डब्ल्यू म्हणजे वेस्टला तिथे जी विंडो दाखवली आहे, म्हणजे असे 2 वरती तिथे विंडो आहे, तिथं माझा काळ्या कॉम्प्युटर आहे. काळ्या रंगाचा आहे म्हणून मी त्याला काळ्या म्हणतो. आणि तो जुना कॉम्प्युटर आहे, जुना इन द सेन्स त्याच्यावरती विंडोज XP आहे. आणि मी अमेरिकेत जे बरंच काम केलं तर त्यावेळेला विंडोज XPच होती. ते सगळं काम, त्याची सगळी डेव्हलपमेंट इन्व्हायरमेंट, काही युटिलिटीज, काही सॉफ्टवेअर, हे त्याचं माझ्याकडे लायसन्स आहे अर्थात, हे सगळं XP वरती चालणार आहे. मग नंतर XP नंतर विंडोज 7 आली, 8 आली, 10 आली, आता 11 आहे. त्यातली बरीचशी जुनी सॉफ्टवेअर आहेत ना, ती अपग्रेड झाली नाहीत, ती विंडोज 7वर पण चालली नाहीत. 10 आणि 8चं तर गोष्ट सोडूनच द्या. त्यामुळं ती जेव्हा मला वापरायची वेळ येते ना, त्यावेळेला माझ्याकडे विंडोज XPचं काहीतरी पाहिजे. म्हणून हा काळ्या कॉम्प्युटर मी जो बांधला होता, भारतात परत आल्यानंतर पहिल्याच महिन्यात सगळे मुंबईतनं पार्ट गोळा करून तो काळ्या कॉम्प्युटर बांधला. आणि त्याच्यात विंडोज XP आहे, ते अजूनही चालू आहे. तुम्ही अजून त्याचं महत्त्वाचं सगळी माझी माहिती आहे. आणि हे क्लायंटचं त्या संदर्भातच होतं. त्यामुळे काय झालं, तर सकाळी मी त्याच्यासाठी ती ASM फाईल कॉपी केली, त्याच्यावरती काम केलं तिथंच बसून. आणि त्याची काय बायनरीज वगैरे सगळं तयार केलं. आणि ते ह्या पेन जो हरवला त्याच्यात कॉपी केलेलं होतं. आणि त्यावेळेला ती लायसन्सची की वापरायची असती, ती फक्त त्या ह्याच्यात पेनड्राईव्हमध्ये होती, काळ्यामध्ये ती की नव्हती. आणि म्हणूनच माझा अडचण. अदरवाईज मी वर जाऊन काळ्या कॉम्प्युटर पुन्हा चालू करून पुन्हा ASM, पुन्हा बायनरी, पुन्हा ऑब्जेक्ट करू शकलो असतो. पण लायसन्स कीच एक पासवर्ड असतो ना तशा पद्धतीचं, ते नेमकं त्या पेनड्राईव्ह. त्यामुळे त्यासाठी मला पेनड्राईव्ह सापडणं अत्यंत आवश्यक होतं. आणि हे सकाळी मी केल्यानंतर या शेल्फमधलं मी एक पुस्तक काढलं. मला खाली घेऊन जायचं होतं, ते पुस्तक मी काढलं. त्यावेळेला ही जी नॉर्थ एन लिहिलं आहे, तिथे खिडकी आहे, तिथं माझ्या मुलाचं टेबल आहे, तिथं तो बसलेला असतो. तर त्यानं मला हाक मारली, बाबा हे जरा बघता का? आता मी सध्या वेबसाईटवर हे करतोय ना, तसं तो तिथं त्याचं त्यावेळेला पण ते काम करत होता. मी तिथं गेलो, ते सगळं बघितलं, त्याला काय असेल ते सूचना दिल्या, त्याच्यावर आम्ही थोडीशी चर्चा केली. असं नको, असं पाहिजे, तसं पाहिजे, असं चर्चा झाली आमची. आणि त्यानंतर मी ते पुस्तक वगैरे खाकुटीला मारून खाली आलो. हे करताना झालं तर काय, की जेव्हा मी ते पुस्तक काढायला गेलो ना, ते चांगलं जाडजूड पुस्तक होतं. आणि ते करताना म्हणून मी तो पेनड्राईव्ह इथं आता मी तिथं बोर्ड दाखवते, तिथं जे रेड कलरचा डॉट आहे ना, त्या शेल्फवर तिथं ठेवलं, ते पुस्तक वगैरे काढलं, असं जरा हे केलं. आणि तेवढ्याच मुलांना हाक मारल्यावर मी पुस्तक घेऊन गेलो मुलाची तिथं, पण पेनड्राईव्ह तिथंच राहिला. आणि मुलाशी 5-10 मिनिटं बोलल्यानंतर मी जेव्हा खाली गेलो, तर मला लक्षात आलं नाही, की मला असं वाटलं मी पुस्तक आणि पेनड्राईव्ह घेऊन खाली आलेलो आहे, असंच माझी समज होता. आणि नंतर दुसरी कामं निघत गेली, नंतर बघू, संध्याकाळी बघू, कोणतं विसरून झालं. आणि माझ्या डोक्यात पक्कं होतं, की मी वरनं येताना पेनड्राईव्ह खाली घेऊन आलो आहे. आणि मी खाली सगळीकडे हुडकत होतो. आणि हे बघितल्यानंतर अरे येस, दिस इज द थिंग. मी पुस्तक काढलं, त्यावेळेला पेनड्राईव्ह तिथं ठेवला असणार आहे. मग मुलांनी मला बोलवलं, मी त्याच्याशी बोलत बसलो आणि बोलण्याच्या नादात मी खाली आलो. पेनड्राईव्ह त्या बुक रॅकवरच आहे, खलास. आता कुणाला सापडेल, याचं उत्तर अगदी सोपं होतं. म्हणजे
पत्रिकेप्रमाणे बघायचं म्हटलं तर मी घरात आमच्या किती आम्ही एकंदर तिघं, मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा, तिघे, चौथं कोणी नाही. मांजर एक आहे, ते सोडून द्या, पण मांजर काही पेनड्राईव्ह हुडकून देणार नाही तुम्हाला किंवा मी जर पेनड्राईव्ह बघले असं म्हणलं तर मांजराला कधी नुसतं म्याव करेल आणि दूध मागेल माझ्याकडे, बाकी काय करणार नाही, काही करणार नाही ते. मग करायचं काय? 2 आहेत. पत्नी आपण सप्तम भावावरनं बघतो आणि मुलगा पंचम भावावरनं. सोन्या बघा तिथं बुध सगळं म्हणजे बुध दोघांचं रिप्रेझेंट करतो. मुलासाठी अर्थातच रवी वगैरे ग्रह आहेत. पण मी याच्यावर फार विचार करत बसलो नाही. कारण मला माहीत होतं की माझी जी बायको होती, ती हॉलमध्ये म्हणजे खालच्या मजल्यावरच्या हॉलवरती टीव्हीवरती सीरियल बघत होती. रात्रीच्या असतात ना चालू काय काय. ती काय तिला उठून मी काय वरती पाठवणार का? ती जाणार पण नाही. तुमचं तुम्ही बघा म्हणेल आणि मोकळं. आणि मुलगा वरती होताच, त्याचा अभ्यास आणि हे सगळं चाललेलं असतं. त्यामुळं इंडिकेशन मिळालेलं आहे की बुध दोघांचं प्रतिनिधित्व आहे, त्याच्याकडनं वस्तू सापडेल. तर ठीक आहे, मग मी आता मुलाला हाक बीक मारत बसत नाही, कारण तो बऱ्याच वेळेला कानाला हेडफोन लावा, कुठे हे कर, कामात असतो. हाक मारून कुठं ओरडत बसायचं. पण जनरली आम्ही घरातल्या घरात सुद्धा एकमेकाला फोन करतो. त्यामुळे फोन उचलला, मुलाला फोन लावला. अरे म्हटलं यश, ते जरा माझा पेनड्राईव्ह असेल तर शेल्फमध्ये वरच्या कप्प्यात कुठेतरी असेल, जरा वरतीच असा ठेवला असेल, जरा बघ आहे का. इथं तुम्हाला दिसतंय की हा जन्मबिंदू आपण वापरला टायमिंगसाठी. जन्मबिंदूचा लग्नबिंदूचा शुक्राशी होणारा कोन 90 अंशाचा आपण बघितला. पण त्याच्या आधी तुम्ही डॉटेड लाईन दाखवले 1 आणि 2. पहिल्यांदा तो लग्नबिंदू त्या बुधाशी कॉन्टॅक्ट करतोय, जो वक्री असला तरी बुध आहे तिथे कॉन्टॅक्ट करतो, आणि मग तो शुक्राशी कॉन्टॅक्ट करतो. म्हणजे मी पहिल्या बुधाशी, आता बुध कोण आहे, एकतर माझी पत्नी किंवा माझा मुलगा, कारण दोघांचा प्रतिनिधी बुधच येतो. पण म्हणून मी मुलगा वरच्या मजल्यावर असल्या आणि पत्नी काय खालच्या मजल्यावरून वर मजल्यावर जाणार नाही, हे लॉजिक आहे, कॉमन सेन्स आहे. त्यामुळे मी त्याला फोन केला, पहिला त्याला कॉन्टॅक्ट झाला, पेनड्राईव्ह त्याला पहिल्यांदा मिळाला. आणि अर्थातच मी फक्त त्याला फोन करून सांगितलं बघ आहे, आणि तो वरनं खाली आला आणि हाच का तुमचा पेन हुडकत होता तो, असा आठवला. त्यावेळेला मी घड्याळात बघितलं 22:28 त्याची वेळ आहे. आणि जर आपलं हे केलं असतं, ती गणितं मी आधी केली, ती तोंडी गणितं केली, ती 22:29:43 होती. आणि जर रिअल टाईममध्ये केलं तर ते 22:27 येतं. म्हणजे खरोखर चार्ट ॲनिमेट करून खरोखर जन्मलग्न 7:16 केव्हा येतं हा हिशोब केला तर 22:27 म्हणजे 22:27 येतं. प्लस मायनस 1 मिनिटमध्ये रेझर शार्प आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, विथ ऑल डिटेल्स. केव्हा सापडेल, एक्झॅक्टली टू द मिनिट उत्तर मिळालं. कुठं सापडेल, कुणाला सापडेल, तिन्ही प्रश्नाची उत्तरं मिळाली. आता इथं पेनड्राईव्ह सापडले, लगेचच सापडेल एवढं पुरेसं उत्तर होतं का? कारण तिथं हुडकायला लागेल, ती वस्तू कुठं आहे बघायला लागेल, हे सगळं आहे. कोणाला का प्रत्येक वेळेला हरवलेली वस्तू माझ्या हस्तेच मला मिळाली पाहिजे नाही. बऱ्याच वेळेला हरवलेली वस्तू दुसऱ्याला सापडते, पण तुम्हाला 4 लोकांना सांगायला लागतं, अरे बघा माझी वस्तू दिसते का बघा जरा इकडे तिकडे कुठं. लोक प्रयत्न करतात, घरातली व्यक्ती किंवा शेजारी पाजारी असलं तर हुडकतात, सापडते कोणाच्या. ते पत्रिकेतनं कळू शकतं. एवढी या ॲस्ट्रॉलॉजीची ताकद आहे. इथं मी तुम्हाला असं सांगत नाही की वेस्टर्न ॲस्ट्रॉलॉजीच पाहिजे और असं काही नाही. इतका अभिमान, जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणतो, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणतो. हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल. माझी आत्तापर्यंतची 2-3 डझन लेक्चर्स तुम्ही बघितले असतील. तो प्रश्न नाही आहे. एकाच त्याचा उदो करायचा, दुसऱ्याला एकदम हीन लेखायचं असं मी करणार नाही. ज्या वेळेला जे हत्यार आहे त्यावेळेला वापरायचं. योग्य वाटलं तर आयुर्वेदिक औषध घेईन, काही वेळेला होमिओपॅथीचं औषध घेईन, काही वेळेला ॲलोपॅथीचं घेईन. जसा रोग तसं औषध, दॅट्स इट. तसं आहे. पण तुम्हाला तर वाटेल की 22:15ला प्रश्न विचारला आणि 22:28ला पेनड्राईव्ह मिळालं. त्याच्यामधल्या ते पत्रिकेचा अभ्यास या माणसानं कधी केला आणि काय गणितं केली, का एवढा वेळ लागणार, किती पटकन सांगू शकला, कसं. त्यावेळेला काय मी प्रत्येक स्टेपची टाईम लिहून घेतला नाही, पण नंतर वर्क केल्यानंतर साधारण तुम्हाला जी शंका असेल ती काढून टाकायची. पुन्हा एकदा सांगतो, हे मी तुम्हाला दाखवलं की 22:15ला माझी पहिली पत्रिका तयार झाली. म्हणजे प्रश्न त्याला करायला लागत नाही मला पत्रिका, कारण माझ्याकडे काय आहे की मी माझ्या मोठ्या कॉम्प्युटरवर जेव्हा बसलेला असतो, थोरला म्हणतो आम्ही त्याला, थोरल्या कॉम्प्युटरवरती काय आहे, ते राक्षस आहे.
एकाच वेळेला 10-15 ॲप्लिकेशन अगदी बिनभोबाट चालतात. 32 GB मेमरी आहे त्याच्यात. लोकांच्याकडे 4 GB असते, माझ्याकडे 32 GB आहे. भरपूर मेमरी आहे. i5 सारखा तगडा प्रोसेसर आहे. तो ओव्हरक्लॉक केलाय मी. म्हणजे इंटेलनं जो स्पीड ठेवला त्याच्यापेक्षा 1.5 पटीनं स्पीड वाढवून घेतलाय. ट्रिक्स असतात त्या केल्यात. फर्मवेअर चेंज केलेलं आहे. त्यामुळे तिथं भरपूर चाललेलं असतं. त्यामुळे तिथं ऑल द टाईम बॅकग्राऊंडला ॲस्ट्रॉलॉजीचं म्हणजे जानूस 5 वापरतो मी. लायसन्स कॉपी आहे. ते चालू असतं, बॅकग्राऊंडला चालू असतं. तेव्हा मला पत्रिका पेनड्राईव्ह ठीक आहे करू पत्रिका असं म्हणून मी तो स्क्रीनवर घेतो आणि फ्रीज करतो. म्हणजे स्टॉप ॲनिमेशन म्हणतो. दर 5 मिनिटांनी नवीन पत्रिका तिथं बनत असतील. ॲनिमेशन केलं की मला ती पत्रिका मिळते. मग फक्त मी एक्झॅक्ट टाईम बघून सेकंद ॲडजस्ट करतो, पत्रिका मिळते. त्याला काहीच वेळ लागत नाही. अर्थातच मी तुम्हाला मागेही सांगितले, सगळ्यांना सांगतो मी, की एका सॉफ्टवेअरवरती कारण काय डेटा एंटर करायला चुकतो, हे होतं, काही होतं. दुसऱ्या एका सॉफ्टवेअरनं करा. अर्थात माझ्याकडे दुसरं सोलरफायर गोल्ड सॉफ्टवेअर आहे. मी काय ऑनलाईन बघत नाही की ते ॲस्ट्रोसेज वगैरे असल्या भानगडीत पडत नाही. ते ॲक्युरेट नाही आहेत. त्यामुळं मी हे माझ्याकडे पेड सॉफ्टवेअर आहेत. 25,000 रुपये किंमत होती त्याची. ते वापरायला सोडून ते ॲस्ट्रोसेज कशाला करायला जाऊ. तिथे एक पत्रिका तयार केली. त्याला लागणारा वेळ अंदाजे लिहिलाय मी. ते काही लिहित बसलो नव्हतो त्यावेळेला. एक किती वेळ लागतो ते सॉफ्टवेअर उघडायचं, त्या चार्टला काहीतरी नाव द्यायचं, व्हेअर इज माय पेन ड्राईव्ह आणि टाईम डेट वगैरे सगळं टाकायचं. प्लेस टाकायची. प्लेस टाकायला लागत नाही कारण ऑलरेडी तो डिफॉल्ट नाशिक प्लेस घेतोच. कारण माझ्या सगळ्या पत्रिका नाशिकच्याच असतात ना, म्हणजे प्रश्न कुठल्या. त्याच्यानंतर मग मी प्रतिनिधी ठरवले. काही सेकंद लागले त्याला. तुमच्यासमोरही करून दाखवलं. त्याला असं काही सेकंड लेस दॅन 1 मिनिट. तुम्हाला समजावून सांगत होतो म्हणून एक 2-3 मिनिटं लागली असतील. पण मला स्वतःलाच काय समजवायचं. त्याच्यानंतर मग मी सर्व ग्रहयोग भराभरा तपासले. आता माझी नजर तयार झाली आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल इतक्या फास्ट कसं करू तुम्हालाही जमेल, तुम्हीही करू शकाल. तुम्ही त्यात 36 वर्ष घाला. तुम्हाला येईल. अहो रोजचं काम आहे म्हटलं अरे हे हो ना इतकं अशी नजर अशी मी नुसती अशी पत्रिका अशी बघितली की मला कळतं. फाट मेंदूत गणित हे एवढं आहे, हे एवढं आहे, ह्याचं अंतर हे आहे, 3 डिग्रीत पुढे आलं की हा योग होणार आहे, 5 डिग्रीत पुढे हे नजर सरावली. अहो रोज डे इन डे आउट रोज हेच करतोय कित्येक वर्ष. का नाही होणार. तुमचाही विषय सरावाचा भाग आहे. मग त्याची काही अंतिम गणितं केली. मग एफएमेरीज पण मी चेक होतो कारण ह्याच्यात गुरु वक्री होता, बुध वक्री होता. त्यामुळे जरा वक्री जर असेल तर जरा एफएमेरीज चेक करून जरा हाल अहवाल बघणं म्हणजे एरवी सुद्धा मी बघतोच. वक्री असेल तर एकदा करायलाच लागतं. म्हणजे माझ्या चेकलिस्टमधला तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग वस्तू कुठं हरवेल याचा एक अंदाज, कुठं हरवली असेल, कुठं सापडू शकेल ह्याचा अंदाज घेतला. ते मी म्हणलं की डॉक्युमेंट आहे ते ओपन केलं, रेफर केलं. त्याला काहीतरी एक अर्धा मिनिट, 1 मिनिट लागलं असेल, 2 मिनिट लागले. झालं. कारण 22-25ला माझं उत्तर तयार झालं असेल. म्हणजे ठरवलं की हा प्रिंटर इथं आहे आणि तो मुलगा वरती आहे, त्याला फोन केला की तो आणून देईल. आणि मी फोन उचलला आणि त्या सांगितलं त्याला एक त्याच्या जागेवरून उठून तिथं जाऊन असं बघून खाली येऊन मला आणून देण्यात 1-2 मिनिटं त्यात गेले. दॅट्स इट. पत्रिका म्हणजे याचा अर्थ काय की असं अजीबोगरीब असं काही नाही आहे. फक्त सरावाचा होत आहे. इतक्या फास्ट उत्तरे मिळू शकतात. चार्ट रॅडिकल असेल, प्रश्न जर तळमळीने विचारला तर चार्ट रॅडिकल मिळतो. चार्ट रॅडिकल असेल तर सगळी इन्फॉर्मेशन तिथं असतीच हो. त्या प्रश्नावेळच्या ग्रहस्थितीमध्येच त्याचं उत्तर पूर्णपणे समाविष्ट असतं. आपलं काम आहे फक्त त्याचा अभ्यास करायचा आणि ते बाहेर काढायचं. हे खरं कौशल्य आहे. हे तुम्हाला मिळवायला लागेल. त्यासाठी अफाट 3 वेळा म्हटलं मी एवढी मेहनत आहे. ढोर मेहनत घ्यायला लागते. गुरासारखं राबायला लागतं. ठीक आहे. आता मला वाटतं शुभेची स्लाईड आहे का गेली ती पण? नाही ती पण उडाली. ठीक आहे. मग आता केस स्टडीज ऑन द टॅप ही जी ओपनिंग जी स्लाईड आहे तिथंच मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अर्थातच शुभेच्छा. पुढच्या रविवारी पुन्हा भेटूच.